चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम। कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तांमध्ये थोरया राघवाची। ज्या ज्यावेळी भूमीवर संकट आली, परकीय आक्रमणांची शतकानुशतकाची मालिका या भूमीवर आली, शस्त्राच्या जोरावर परकीयांनी देवभूमीवर हाहाकार माजवला। सर्व धर्मांचा समान आदर करणाऱ्या या समाजातील जनतेला मृत्यू तांडवाला सामोरं जावं लागलं आणि त्यावेळी रामचरित्राचा आश्रय संतांनी घेतला, रामकथेचा आश्रय घेतला। हनुमंताची शक्ती उपासना समर्थांनी समाजात रुजवली। एकनाथांनी, तुलसीदासांनी कोदंडधारी घनश्याम अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या कथेचा जागर समाजात केला। शील, चारित्र्य, शौर्य, सामर्थ्य, वचननिष्ठा, धर्मप्रतिज्ञ, सत्यप्रतिज्ञ समाज घडवण्यासाठी युगानुयुग हे रामचरित्रच मार्गदर्शक आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील मर्यादा, संयम, शांतीने राहून संकटांचा प्रतिकार कसा करायचा हे या चरित्रातून आपल्याला दिसतं। रानावनातल्या वानरांचे प्रसंगी संघटन करून अतिशय बलाढ्य सत्तेला शह देऊन विजय प्राप्त करता येतो हे आश्वासक चित्र समाजापुढे ह्या रामचरित्रामुळे निर्माण झालं। संपूर्ण वैदिक परंपरेत रामायण हे आदिकाव्य आहे। वेदांनंतरचा पहिला छंदोबद्ध आविष्कार म्हणजे रामायण। रामायण शब्दाचा अर्थ रामस्य अयनम, रामाचा प्रवास, म्हणजे तो अयोध्येपासून होणारा श्रीलंकेपर्यंतचा प्रवास किंवा त्यांनी जी जीवनमूल्य आत्मसात केली, त्याचा मनुष्य म्हणून झालेला जन्म आणि तिथून मनुष्यापासून देवत्वापर्यंत घडलेला प्रवास असा म्हणून तो रामस्य अयनम असं म्हटलेलं आहे। रामांनी मानव रूपात अवतार धारण केला आणि सामान्यांपुढे आदर्श घालून दिला। रामायण हे आर्ष महाकाव्य आहे। आर्ष महाकाव्याचा अर्थ काय, तर जे ऋषींनी निर्माण केलंय त्याला आर्ष महाकाव्य म्हणतात। ज्याला भूत, भविष्य, वर्तमान या तीनही काळाचं संपूर्ण ज्ञान त्यांना म्हणायचं ऋषी। ऋषिर्दर्शनात आपल्याकडे संस्कृतमध्ये म्हण आहे। त्यांच्या आत्मानुभूतीमधून निर्माण झालेलं महाकाव्य म्हणजे रामायण। आर्ष महाकाव्याची अतिशय ठळक अशी लक्षणं, पहिलं तर ऋषींनी निर्माण केलेलं, ऋषी रचित नायक हा युगपुरुष असावा। आता किती हजार वर्ष उलटून गेले तरी अजूनही रामायणाचा नायक राम हा म्हणजे काय म्हणतो, यावत चंद्र दिवाकर आपल्यासाठी पूजनीयच आहे, म्हणून तो युगपुरुषच आहे। त्रेतायुगापासून कलियुगापर्यंत त्याचं महात्म्य आजही गायलं जातंय, पुढेही गायलं जाईलच। पुन्हा काव्याची संपूर्ण पार्श्वभूमी ही मानवी असावी। त्यामध्ये मग अतिमानुष, मानुष, प्राणी, पक्षी, पशु सगळेच असावेत। ते सगळे वर्णन आपल्याला रामायणामध्ये दिसूनच येतात, सगळे आहेतच। पुन्हा दानव आहेत, पाशवी वृत्ती आहेत, म्हणजे सगळ्या तीन जे आपण गुण म्हणतो सत्व, रज, तम, त्या तीनही गुणांचा मिलाप जर कुठे दिसत असेल तर तो रामायणामध्ये दिसून येतो। सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत, पुन्हा तमोगुणी राक्षस, दानव हे तर सगळे आहेतच। पुन्हा आख्यानं, उपाख्यानं त्याच्यामध्ये असावीत, ती पण आहेत रामायणामध्ये। जसं आपण बघायला गेलं तर आता विश्वामित्रांनी अनेक उपाख्यानं ही प्रभू रामचंद्रांना सांगितलेली आहेत, ती उपाख्यानं आहेत। पुन्हा निसर्ग, ऋतू यांची खूप बहारदार वर्णन, एक एक अख्खा सर्ग त्या वाल्मिकींनी खर्ची घातलेला आहे। एका वर्णनासाठी, निसर्ग वर्णनासाठी सुद्धा खर्ची घातला आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या जे लक्षणं आहेत ती आर्ष महाकाव्याची लक्षणं ही रामायणाला लागू पडतात।
आणि भारतामध्ये जेवढ्या म्हणून प्रादेशिक भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये, अगदी आदिवासी समाजातल्या भाषांमध्ये सुद्धा रामकथा लिहिली गेली आहे. उर्दूमध्ये सुद्धा रामकथा आहे, ती प्रचलित आहे. उर्दूमध्येही रामकथा लिहिली गेलेली आहे. अशा रीतीने सर्व भाषांमध्ये रामकथा आहेत. त्यात अनेक दंतकथाही आल्यात, पण त्याच्यानी काही रामायणाची गोडी कमी होत नाही. जरी दंतकथा आल्या तरी त्याच्यानी गोडी उलटी वाढतेच, पण कमी होत नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मोरोपंतांनी आर्यावृत्तामध्ये 108 रामायणं रचलेली आहेत. भावार्थ रामायणे एकनाथांचं, श्रीधरांचा रामविजय आहे, ग. दि. माडगूळकरांचं गीत रामायण आहे. आणि गदिमांना तर आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो, कारण त्याच्या मागचा असं आहे की जेव्हा गीतरामायणाचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करायला जातो तेव्हा एक एक गीत जर तुम्ही काढून बारकाईनं बघितलं तर रामायणातले श्लोक घ्यावे, म्हणजे मूळ वाल्मिकींचे श्लोक घ्यावे आणि गदिमांचं गीत घ्यावं, इतकं समांतर आहे. अतिशय समांतर जातं त्या रामायणाला. अवघी 52 गाणी आहेत, पण संपूर्ण रामायण त्याच्यामध्ये त्यांनी अख्खाचा अख्खा आढावा घेतला. हे अतिशय विशेष, म्हणजे अलौकिक असं हे अद्भुत असं कार्य गदिमांचं, म्हणून आपण त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतो. त्याच्या मागचं कारण ते आहे. असो, त्याप्रमाणे रामायण ही जीवनाची आचारसंहिता आहे. महापुरुषांची चरित्र ही संघर्षांनी भरलेली असतात आणि त्याच्यातनं जीवनमूल्य झिरपत असतात. श्रीकृष्ण चरित्र हे चिंतनीय आहे, पण रामचरित्र हे अनुकरणीय आहे. आपण श्रीकृष्णाचं अनुकरण करायला जाऊ शकत नाही, कारण ते अतिशय अद्भुत रम्य, त्याच्यामध्ये अद्भुत रस ओतप्रोत भरलेला आहे. आणि रामायणामध्ये बघितलं तर कारुण्य रस भरून उरला आहे. कारुण्य रसाच्या सोबत शांती रस त्याच्यामध्ये भरला आहे आणि ब्रह्मरस तर काय संपूर्ण रामायणामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून रामचरित्र नुसतं चिंतनीय नाही, तर ते अनुकरणीय आहे, अनुसरणीय पण आहे. रामचरित्र त्यागावर आधारलेलं आहे. वचननिष्ठा, शुद्ध आचरण हे सगळं प्राणांपलीकडे त्यांनी सगळ्या भावंडांनी जपले. एकट्या रामांनी नाही तर सगळ्यांनीच जपले. वास्तवात ही सावत्र भावंड आहेत, पण तरी एकमेकांवर ते प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करतात. हे घेण्यासारखं आहे. आत्ताच्या काळामध्ये हा संस्कार रुजणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक काळामध्ये रामचरित्र हे गायलं गेलंच पाहिजे. देव मस्तकी धरावा, अवघा हल्लकल्लोळ करावा, समर्थांनी म्हणले तो त्यासाठीच की जनजागृतीसाठी रामायण गायलं जाणं फार गरजेचं आहे. समर्पणाचं, सर्वस्वाचं समर्पण अशा अर्थाने पातिव्रत्य असो, कुटुंबधर्म असो, राजधर्म असो, राजनीती असो, ह्या सगळ्याचा उहापोह हा रामायणामध्ये आहे. आता रामायणकालीन संपूर्ण जी काही व्यवस्था असेल, मग ती शासन व्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, ही सगळी धर्माच्या आधारावर होती. मूळ वैदिक धर्माला धरून रामायणाची जी काही सगळी व्यवस्था आहे, आपल्या जीवनाचे 8 जी अंग असतात, ती सगळी धर्माला धरून रामायणामध्ये होती. काही पाश्चात्य अभ्यासकांचं मत असं आहे की रामायणाची मूळ संकल्पना ग्रीक देशाचं जे प्राचीन काव्य होमर ह्याचं इलियड ह्याच्यामधनं आली आहे, पण ते मत पूर्णतः चुकीचं आहे. इलियडमधली जी राणी हेलन आहे ती स्वतःच्या मर्जीनं आपल्या नवऱ्याला सोडून प्रियकराबरोबर पळून गेली, पण हा तर सरळ सरळ व्यभिचार आहे. पण इलियड आणि रामायण काहीही संबंध नाही, शून्य संबंध आहे. म्हणजे काही त्यांनी रामायणाची कॉपी करायचाही प्रयत्न करणं चुकीचं आहे. मुळात वाल्मिकींचा कालखंडच कितीतरी आधीचा आहे, जेव्हा की अजून ग्रीक लोक संस्कृतीच त्यांची अजून निर्माण जर झालेली नव्हती, ते स्वतःच जर रानटी होते, त्यांची संस्कृतीच निर्माण झाली नव्हती, तर इलियड होईल कुठून? म्हणजे मूळ रामायणावरनं यांनी इलियडची काव्यरचना केली नसेल कशावरून, असंही म्हणायला जागा आहे. पण इलियडचा आणि रामायणाचा काडी मात्र संबंध नाही. सीता ही अखिल भारतीय नारी शक्तीचा आदर्श आहे आणि परमुलखात एकाकी बंदिवासात राहूनही माझे पतीच माझी सोडवणूक करतील हा निर्धार आणि आत्मविश्वास तिला होता आणि तिने स्वतःचा आत्मसन्मान क्षणोक्षणी जपला होता. त्यामुळे सुद्धा इलियडचा आणि रामायणाचा काहीही संबंध नाही.
आता ज्यांनी रामायण रचलं त्या मूळ वाल्मिकींविषयी समर्थ रामदासांनी इतके सुंदर गौरवोद्गार, म्हणजे अख्खा समास आहे बरं का रामदासांचा. 16व्या दशकातला पहिलाच समास जो आहे तर तो वाल्मिकी स्तवन म्हणून आहे. त्याच्यामध्ये बाकी पंचमहाभूतांचं एक एक समासामध्ये स्तवन केलं आहे, पण हे वाल्मिकी स्तवन फार सुंदर आहे. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचे निहात त्रिलोक पावन झाला श्रीराम. समर्थ रामदास स्वामींनी वाल्मिकी ऋषींविषयी कृतज्ञता महती आणि त्यांनी केलेली तीव्र तपश्चर्या ह्याचं वर्णन दासबोधात केलं आहे. वाल्मिकींची नामनिष्ठा, वाल्मिकींची उपरती, वाल्मिकींचा अनुताप आणि तीव्र तपश्चर्या ह्या सगळ्या गोष्टी उद्बोधक अशा आहेत वाल्मिकी चरित्रातल्या. सत्पुरुषांची भेट घडल्यानंतर माणसाच्या अंतःकरणात परिवर्तन घडून येतं. त्याचे 2 प्रकार घडतात. एक तर तात्काळ परिवर्तन घडतं, क्षणात तात्काळ परिवर्तन घडतं, नाहीतर मग क्रमशः परिवर्तन घडतं, म्हणजे हळूहळू घडतं. आता एक क्षणभर थोडंसं विषयांतर होईल, पण होऊ देत. मध्यंतरी मी एक किस्सा आपल्या फेसबुकवर वाचला बरं का, ऐकण्यासारखा किस्सा आहे. ते उत्तर प्रदेशातले एक जण असेच म्हणजे साधू होते आणि त्यांचा नेम होता की तिथल्या राम मंदिरामध्ये त्यांची दररोज रामकथा चालायची. म्हणजे दररोज रामायणाचं एक ठराविक वेळेमध्ये वाचन म्हणा, पठण म्हणा, असं ते दररोज चालायचं आणि लोकही श्रोतेही यायचे. मग त्यांचा नेम होता की एक आसन ते स्वतः, म्हणजे ते स्वतः घरून गादी घेऊन यायचे, ते आसन मांडायचे, त्याची पूजा करायची आणि या हनुमानजी श्रवण करायला बसा असं म्हणून हात जोडून, म्हणजे ते येऊन बसले आहेत असं भावना करून ते बोलायला सुरुवात करायचे. असं रोजचा नेम आहे, कितीतरी वर्षाचा नेम आहे. एक वकील नेहमी ऐकायला यायचे. त्यांनी हे रोज ऐकलं की या हनुमानजी बसा वगैरे. मग वकील शेवट वकिलीपेक्षा आणि मग तर्काच्या ह्याच्यावर त्यांना हे करायचं असतं, घासायचं असतं. मग वकील म्हणाले तुम्ही रोज ही गोष्ट म्हणता या हनुमानजी बसा, आणि कुठे हनुमानजी बसलेत हे तुम्ही सिद्धच करून दाखवा. तर ते म्हणाले की अहो हा भावनेचा प्रांत आहे, हा श्रद्धेचा प्रांत आहे. मी म्हटलं म्हणजे हनुमानजी तुम्हाला दिसतील, बरं परत तुम्ही तेही मान्य केलं पाहिजे की या हनुमानजी आहेत म्हणून, हो की नाही? नाही म्हणत ते काही मला माहिती नाही. मी एकच सांगतो की मला ही साक्ष पटली पाहिजे की तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरंच हनुमान, आता तुम्ही 12-15 वर्ष झाली तुम्ही कथा करताय तर खरंच हनुमानजी बसतात का मला ते. मग शेवट खूप वादावादी झाली, बरेच जणांनी मध्यस्थी केली, श्रोत्यांनी मध्यस्थी केली, वकील काही हटेना. मग ते म्हणाले हे बघा मी प्रार्थना करतो हनुमानजींना आणि एक गोष्ट आता करायची. तर म्हणाले हे बघा म्हणले खरंच हनुमानजी बसले ही जर मला साक्ष पटली तर मी तत्काळ म्हणजे तत्क्षणी तुमचं शिष्यत्व पत्करीन आणि संन्यास घेईन. हां म्हणाले, पण जर नाही, मला जर कळलं की नाही ते काय सगळं भोंदूगिरी आहे, हनुमानजी वगैरे काही येत नाहीत आणि तुम्ही लोकांना फसवता, असं जर मला कळलं तर उद्यापासून तुमची रामकथा ताबडतोब बंद, हे काही इथं करायचं नाही आणि माझ्या ऑफिसमध्ये येऊन झाडलोट करायची, माझ्या केबिनची झाडलोट तुम्ही येऊन करायची. हां म्हणले चालेल, काय आता हो शेवट तो वकील माणूस. हां म्हणलं चालेल मी प्रार्थना करतो. मग शेवट त्यांनी काय केलं, म्हणजे त्या साधूंनी म्हणा, ते साधू म्हणले हे बघा ही गादी मी स्वतःच्या घरून आणतो आणि ही गादी मी इथे घालत असतो हनुमानजींसाठी, ठीक आहे. आता ही गादी तुम्ही घरी घेऊन जा, मी माझ्या घरी नेत नाही, तुम्ही स्वतःच्या घरी घेऊन जा आणि उद्या येताना ही गादी घेऊन या. ही गादी तुम्ही इथे घाला, मी नेहमीप्रमाणे प्रार्थना करणार आणि कथा सुरू होण्याच्या आधी ही गादी तुम्ही उचलून दाखवायची, फक्त गादी उचलायची, बाकी काही करायचं नाही आपण. ही गादी तुम्ही उचलून दाखवायची. हां म्हणले. मग त्यांना पटलं, हां मग असं असेल तर ठीक आहे. तो गादी घरी घेऊन आला. ती गादी गाडीतच ठेवली होती, ती घरात पण नेली नाही त्याने, गाडीच्या सीटवरच ठेवली. दुसऱ्या दिवशी आला, मग परत त्या आसनावर खाली पण वाकून बिकून बघितलं, म्हणजे नाही का, आणि मग ती गादी ठेवली बरं का. आणि मग आता कथेला प्रारंभ करायचा, सुरुवातीचं नमन श्लोक वगैरे झाले आणि मग नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं या हनुमानजी श्रवणाला येऊन बसा. बसा म्हणले.
एकदम सगळ्यातलं शांतता. आता काय होतंय, म्हणजे अटीतटीचा प्रसंग होता. खरोखर ते साधूसुद्धा क्षणभर घामाघूम झाले होते की काय घडतंय, माझ्याकडनं आता रामकथा होईल काय, ह्या बाबाचं केबिन झाडायला जायला लागेल. हो ना. मग ते वकील उठून उभे राहिले. मग ते म्हणले, या वकील साहेब, हनुमानजी बसले आहेत का त्याची तुम्ही खात्री करा. कुठलं काय, त्या वकिलाला ती गादी उचलता येते का? तो वकीलचा वकील झाला, 4 जणांना घेऊन आला. माझं जाऊ दे, मला एखाद्या वेळेस माझ्या वयानुसार बहुतेक ताकद नसेल वगैरे असं जरा त्यानं हे केलं. 4 जणं आली, 10 जणं आली, गादी कुठे उचलता येते? कोणालाच गादी उचलता येत नाही म्हणल्यावर वकिलांना तात्काळ संन्यास घेतला. ह्याला म्हणायचं तात्काळ परिवर्तन. देव वाल्मिकींच्या बाबतीत घडलं. मला ते इतका प्रसंग, आणि हा आत्ता घडलेला प्रसंग आहे. फार पण काही कुठे इतिहासात जायची गरज नाही. तो लगेच गंगा तीरी गेला, त्यांनी लगेच संन्यास पण घेतला. असो, पवनपुत्र हनुमान की जय. आता या हनुमानजी तुम्ही बसा. तर नाही. आणि त्यामुळे वाल्मिकींचं चरित्र पाहिल्यावर आपल्याला हे निश्चित लक्षात येईल. प्रचेतस ऋषींचा 10वा पुत्र म्हणजे वाल्मिकी ऋषी, यांचं मूळ नाव होतं रत्नाकर. या प्रचेतस मुनींचा उल्लेख श्रीमद भागवतात आहे. आणि उत्तरकांडांच्या शेवट वाल्मिकींनी स्वतःचा परिचय सांगत असताना श्रीरामांना सांगितलं की मी प्रचेतसाचा 10वा पुत्र आहे म्हणून. या प्रचेतस ऋषींचा हा रत्नाकर अगदी लहान असताना खेळता खेळता म्हणून घरातून बाहेर गेला आणि वाट चुकला. एकदम दूर रानात पोचला. वय लहान होतं, बोलता पण जास्त काही येत नव्हतं, बोबडं जेमतेम बोलू शकत होता. आणि कुठेतरी रस्ता चुकून तो एकदम आड वाटेलाच असा गेला. घाबरला. आजूबाजूला कोणी नाही, दिवसा उजेडी असला तरी फारसं कोणी त्या वाटेने नाही. आणि दमला, चालून दमला, घशाला कोरड पडली, तहानेनं व्याकुळ झाला आणि मूर्छित पडला. त्याच वाटेनं योगायोगानं काही वाटसरू चाललेले होते प्रवास. आणि हे लहान लेकरू असं रस्त्याच्या कडेला कसं काय बाबा, म्हणून त्यांनी त्याला जवळ घेतला. तोंडावर थोडं कमंडल उठलं, पाणी मारलं, पाणी पाजलं. जवळ काही 1-4 फळं होती, ती फळं वगैरे खाऊ घातली. आणि त्यातल्या 2-3 म्हणजे स्त्रिया आणि पुरुष सगळे मिळून ते असे तांडा चालला होता त्यांचा. आणि बसले झाडाखाली. थोडं त्याला जवळ घेऊन विचारलं, तू कुठून आला, आई बाबा कुठे आहेत वगैरे सगळं विचारलं. ह्याला काही सांगता येईना, ह्याला स्वतःचं नावही सांगता येईना. तोपर्यंत इकडे प्रचेतस ऋषी रोजच्या अन्निकामध्ये आणि अग्निहोत्रामध्ये वगैरे व्यस्त होते. आई तिच्या स्वयंपाकात व्यस्त होती. आणि तिला वाटलं बाहेर अंगणातच रोजच्याप्रमाणे लेकरू खेळतं, म्हणून बघितलं तर तो जवळपास कुठे दिसला नाही. विहिरीजवळ जाऊन बघितला, नदीकाठी जाऊन बघितला, जवळजवळच्या भागामध्ये त्या ऋषींचे सगळे म्हणजे ऋषिकुमार शिष्य वगैरे ते पण आजूबाजूला बघायला, म्हणून असा जाऊन कितीसा जाईल, लहान लेकराचा किती झेप असेल जाऊन नाही तो नाहीच सापडला. मग सगळे शोकाकुल झाले की कुठल्या तरी म्हणजे रानातल्या प्राण्याने वगैरे त्याला भक्ष्य केलं असेल वगैरे करून त्यांनी शोकाकुल झाले. इकडे हा वाटसरूंच्या हाती हा लागला. मग थोडं उन्हाची वेळ होती तर वाटसरू म्हणले एखादा असा धर्मशाळेचा किंवा गावाचा आश्रय घेऊन आपण सगळे बसूया आणि त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊया. मग त्याला घेऊन ते पुढे निघाले. त्यांनी जवळपास कुठे कुणाचा आश्रम दिसतोय का, काही दिसतंय का बघावं म्हणून प्रयत्न केला, नाही दिसलं. त्याला घेऊन पुढे गेले. आणि मग त्या सगळ्या तांड्यामध्ये एक असं कोळी दाम्पत्य होतं. ते 2 जण कोळी होते, नवरा बायको. त्यांना मुलबाळ नव्हतं. मग त्यांनी त्यातला जो म्होरक्या असतो वाटसरूंमधला त्यांना विचारलं की बा मग आता या लेकराचा सांभाळ आम्ही करतो, आमच्यापाशी ठेवतो. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. मग त्याचं नाव ठेवलं वाल्या. आणि मग त्या दोघांनी त्याचा सांभाळ केला. पण हा जो वाल्या होता मासेमारी दिली सोडून आणि त्याचा दिनक्रम झाला वाटमारीचा. तो वाटमारी करू लागला असं करता. आणि आता हा जो सगळा भाग आहे किंवा हा जो सगळा कथा भाग आहे तर तो वेगळ्या ह्या स्कंद पुराणामध्ये वगैरे आलेला आहे. स्कंद पुराणामध्ये नारदांचा उल्लेख नाही आहे, तिथे सप्तर्षींचा उल्लेख आहे. अन्य पुराणांमध्ये नारदांचा उल्लेख आहे. आत्ता तरी आपण नारदांनाच धरूया. तर त्या वाटेनी नारद महर्षी चाललेले होते. हातामध्ये वीणा आहे, मुखामध्ये नाम आहे नारायण नारायण. आणि यानं त्यांना अडवलं की कुठे चालला रे घोसवड्या,
चल तुझ्याकडे काय ते काढ. माहिती नाही का तुला, मी काही दिलं नाही की त्या व्यक्तीला मारून टाकतो. आणि हे बघ 7 रांजण भरलेत मी, एवढ्या जणांना मारले. आणि काही नाही, देवर्षी शांतपणे त्याच्याकडे बघून हसले आणि शांत स्वरात म्हणाले की बाबा रे, तुला काय हवंय, त्याच्यापेक्षाही खूप मोठी गोष्ट तुला द्यायला मी आज आलेलो आहे. हां काढ लवकर काढ, काय द्यायला आलायस. तर म्हणले हो घाई काय, देऊया तुला. मग देवर्षी वाल्याला म्हणाले, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे बरं. तर म्हणला हां बोल पटपट. तर म्हणाले, अरे मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू एवढी माणसं मारलीस, एवढं धन गोळा केलंस म्हणतोस, पण तुला रात्रीची झोप येते का? रात्री स्वस्थ शांत झोप लागते का तुला? आणि दुसरी गोष्ट, तुझ्या घरच्या लोकांना हे माहिती आहे का? घरी माहिती आहे तू हे काय करतोस, काम करतोस, ते माहिती आहे का घरात? आता ह्या 2 प्रश्नांनी तो अंतर्मुख झाला. आणि नारद अतिशय शांत स्वरात बोलत होते. त्यांनी काही प्रतिकार केला नाही, आरडाओरडा केला नाही, उलटून मारलं नाही, काही केलं नाही. मग मात्र त्याच्या हातातली ती कुऱ्हाड गळून पडली आणि म्हणाला, नाही माझ्या घरी आईबाबांना काही माहिती नाही, बायकोला काही माहिती नाही. आणि मग म्हणला, नाही मला शांत झोप पण लागत नाही, मला रात्री एकदम घाबरून जाग येते, आरडाओरडा किंकाळ्या ऐकायला येतात खूप मोठ्यांनी. मग त्या हसल्या आणि म्हणाले, एक काम कर, आता असाच घरी राहा आणि घरी जाऊन अतिशय प्रामाणिकपणे सांग तू काय काम करतोस. घरच्यांना सांग, आई वडिलांना त्यातल्या त्यात सांग की तू काय काम करतोस. पण म्हणाला, हे मी सांगू? हो सांग, त्याच्यात काय, शांतपणे सांग. बरं म्हणाला. मग क्षणभर थांबला, परत मागे वळला. हे गोसावड्या, तू जाशील निघून, झाडाला बांधून ठेवतो तुला उत्तर द्यायला मान नको का यायला. मग त्याला झाडाला बांधून ठेवलं, ती कुऱ्हाड तिथेच ठेवली आणि पळत घरी आला. आणि आई वडील पत्नी सगळे घरात होते, पोरं बाहेर खेळत होते. आणि आई वडिलांना त्यानं शांतपणे सांगितलं की मी वाटमारी करतो, लोकांना मारतो, धन लुबाडतो, सोनं नाणं लुबाडतो, हे सगळं काम मी करतो. तर मला एक साधू भेटलेत, ते म्हणाले की घरी जाऊन विचार तुझ्या पापामध्ये हे तुम्ही सगळे माझ्या पापात सहभागी व्हाल का? कारण आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना 2 वेळचं अन्न, मुबलक भरपूर चांगली वस्त्र सगळं छान हे केलं आहे, तर म्हणजे पुण्याबरोबर तुम्ही माझ्या पापात पण सहभागी व्हाल का? असं म्हणल्यावर आई तर मटकून खालीच बसली. आई म्हणाली, मी निपुत्रिक होते तेच बरं होतं रे बाबा, मी तुला रस्त्यावरनं उचलून आणला, माझ्या पोटच्या पोरापेक्षा सांभाळला, आम्ही पोटाला चिमटा दिला पण तुला पोटभर खाऊ घातला आणि तू हे काय दिवस आम्हाला दाखवले. हां, पत्नी खूप हुशार होती. पत्नीनं अंगावरचे सगळे दागिने काढले आणि पुढ्यात फेकले. म्हणली, हे मला नको, मला नव्हतं माहिती, मी अंधारात होते की हे असलं काहीतरी विष आणून तुम्ही माझ्या अंगावर घालता. मी तुमच्या पुण्याची सहभागी होईन, मी तुमच्या पापाची सहभागी कदापि होणार नाही. असं जर आपल्याकडच्या राजकारणी लोकांची पत्नी होईल तर किती छान होईल, सगळ्या वाल्या कोळ्यांचा वाल्मिकी होईल नाही का? पण नाही ना, कलियुग आहे, काय करता. त्यामुळे मग मात्र त्याला अनुताप झाला. अनुताप तेथे विरक्ती. तडक मागे वळून पण न बघता तर नारदांपाशी आला, साष्टांग दंडवत घातला आणि देवर्षी नारदांनी मस्तकावर हात ठेवून त्याला रामनामाचा जप दिला. आता प्रश्न असा पडेल, रामनामाचा म्हणजे कसा दिला? तो आत्मारामाचा जप दिला, आत्मानुभूतीसाठी दिला, म्हणून तो आत्मारामाचा जप दिला. आणि तिथून नारद निघून गेले आणि महर्षी तिथे तपश्चर्येला बसले. कालांतराने काही कालावधी लोटल्यावर तिथून ते पुन्हा जाताना त्यांना रामनामाचा स्पष्ट उच्चार ऐकू आला. आता आपण ते म्हणतो राम राम वगैरे, एवढं राम लचक सांगायची गरज नाही, म्हणून मी ते सोडून दिलं. असो, तर मग त्या रामनामाचा स्पष्ट ध्वनी त्यांना ऐकू आल्यावर त्यांनी ते वारुळ अलगद हाताने बाजूला केलं आणि आतमधून अस्थिपंजर असलेले असे महर्षी बाहेर आले. वालुका म्हणजे ह्याच्यातनं वारुळातून बाहेर आले, म्हणून ते वाल्मिकी, म्हणून त्यांना वाल्मिकी असं म्हणतात. आता हे जे वाल्मिकी आहेत ते पुढे त्यांचा आश्रम हा तमसा नदीच्या काठी होता. वाल्मिकींचे पहिले शिष्य भरद्वाज बरं का, आणि भरद्वाज त्यांच्याबरोबर राहत होते.
घडलं एकदा असं सायं संध्या करायला म्हणून तमसेच्या तीरावर भरद्वाज ऋषी आणि वाल्मिकी दोघेजणे निघाले होते. हातामध्ये कमंडोलो आहे, पाणी भरून आणण्यासाठी एक कलश आहे, भरद्वाजांच्या हातात वल्कल आहेत. असे ते दोघं वार्तालाप परत तमसेवर चाललेले असताना संध्याकाळची वेळ होती आणि एकाएकी क्रौंच पक्ष्यांचं एक जोडपं होतं. त्यातल्या एका पक्षाला जबरदस्त बाण लागला आणि तो धाडकन खाली पडला झाडावरून. आणि ती जी मादी आहे ती खूप विलाप करू लागली, आक्रोश करू लागली. आणि ते सगळं बघून वाल्मिकींचं अंतःकरण अत्यंत गहिवरलं, कळवळलं आणि एका क्षणात त्यांच्या मुखातून शापवाणी निघाली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगमहा शाश्वती समहा यात क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. आता शिकारीचे सुद्धा धर्माला धरून नियम आहेत. शिकार अवश्य करावी, पण धर्माला धरून काही नियम आहेत. जेव्हा एखादा पक्षी किंवा प्राणी जर मैथुन क्रीडेमध्ये असेल तर त्यांची शिकार करू नये. करायची तर दोघांचीही करावी, म्हणजे कोणा एकाला दुःख प्राप्त होत नाही. पण त्यांना दुःख दिलं, वेदना दिली तिला, आणि म्हणून त्यांनी शापवाणी दिली की बाबा रे, तू कधीही तुला शांती मिळणार नाही आणि समाधान मिळणार नाही. हा सगळा शाप इत्यादी त्यांनी दिला. स्नान करून ते पुन्हा परत निघाले आश्रमाकडे. तेव्हा त्यांचं मन अस्वस्थ व्हायला लागलं. कुठून कुठे झालं बघितलं का, की आधी तर ते मनुष्यवध करायला सुद्धा घाबरत नव्हते, पण आज एक क्रौंच पक्षाचा वध झाला तर ते कळवळले. असो तर भरद्वाजांशी बोलता बोलता ते म्हणाले की बाबा रे, शोकाने व्यतीत होऊन माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले, पण तुझ्या लक्षात येतंय का की हे छंदोबद्ध असं काहीतरी घडलंय असं मला आतल्यात वाटतंय आणि हे गेय आहे असंही मला वाटतंय. तर भरद्वाज म्हणाले, हो मलाही तसं वाटतंय. आता तो शेवट शिष्य आहे, तो अजून पुढे काय बोलणार. शोकहा शोकत्वम आगतहा असं त्यांनी फक्त म्हटलं आणि ही दोघं जण पुन्हा आश्रमाकडे येतात नाही येतात तोपर्यंत ब्रह्मदेव वाटच बघत होते आणि वाल्मिकींना म्हणाले की महर्षे, की तुमच्या मुखातून हा जो पहिला अनुष्टुप छंदातला श्लोक बाहेर पडलेला आहे, वेदांनंतरची पहिली छंदोबद्ध अशी ही रचना तुमच्याकडून घडलेली आहे. आणि वेदांमध्ये हे सगळे छंद आहेत, गायत्री आहे, त्रिष्टुप आहे, अनुष्टुप आहेत, 15 प्रकारचे छंद जास्तीत जास्त वेदांमध्ये वापरले गेले. गायत्रीचा जास्ती वापर झालेला आहे. 2403 श्लोक किंवा ऋचा ह्या गायत्री छंदात आहेत ऋग्वेदातल्या. तर त्यातनं करून अनुष्टुप छंदातला हा पहिला आविष्कार आहे वेदांनंतरचा. मग ब्रह्मदेव म्हणले की तुम्ही रामायणाचं काव्य रचना करा. आणि हे रामायण कसं होईल म्हणाले, तर जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वत आणि वाहतायत नद्या तोपर्यंत हे रामायण अक्षय आणि अखंड राहील असं वरदान देऊन ब्रह्मदेव निघून गेले. त्यानंतर देवर्षी नारदांशी संवाद पुन्हा झालाय वाल्मिकींचा आणि वाल्मिकींनी संपूर्ण म्हणजे नारदांकडून संपूर्ण रामचरित्र आधी श्रवण केलं आणि तदनंतर ते रामचरित्र त्यांनी लिहायला सुरुवात केली. अशा रीतीनं ह्या रामचरित्राची निर्मिती वाल्मिकींकडून घडली. आता आपल्याला अयोध्याकांडाला बालकांडाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिलं कांड हे बालकांड आहे. बालकांडानंतर अयोध्याकांड, अयोध्याकांडानंतर अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि त्यानंतर उत्तर रामचरित्र. बालकांड म्हणजे बाल्यावस्था आणि तिथून तरुण आणि लग्न झाल्यावर बालपण संपलं म्हणून बालकांड थांबलं. अयोध्येमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या अयोध्याकांड, तिथून ते वनवासी झाले आणि पुढे पण अयोध्याकांड तिथेच थांबत नाही. तर भरत जेव्हा त्यांना वनवासात भेटून परत येतात, मग जेव्हा ते पूर्णपणे दंडकारण्याकडे जातात तिथे अरण्यकांड खरं सुरू होतं. सीतेचं अपहरण होतं आणि तिथून पुन्हा ते पंपा सरोवराकडून पुढे जातात, तिथे किष्किंधाकांड सुरू होतं. त्यानंतर महेंद्र पर्वतावरून जेव्हा उड्डाण घेऊन हनुमंत लंकेकडे जातात ते सुंदरकांड सुरू होतं. हनुमंत परत आले की सुंदरकांड तिथे थांबलं. मग काय, ते लंकेला जातात समुद्रमार्गे, तिथे युद्धकांड सुरू होतं. सगळ्यात मोठं युद्धकांड आहे. युद्धकांडाची समाप्ती ही रामराज्याभिषेकाने होते. आपल्याकडे असा दंडक आहे की आपण कधी पण
झालं तरी सुखांत शेवट करायचा असतो. त्यामुळे रामराज्याभिषेकानं कथेची समाप्ती करायची असा दंडक असतो. उत्तर रामचरित्रामध्ये आपल्याला माहितीच आहे की सीतेचा त्याग, लव कुश आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. असो तर प्राचीन काळी वैवस्वत मनुला इक्ष्वाकू नावाचा पुत्र होता. आता इक्ष्वाकू राजा त्याच्यापासनं म्हणजे ही जी शरयू नदीच्या तीरावर तो जो संपूर्ण सुपीक प्रदेश होता, या इक्ष्वाकूनी पहिल्यांदी ऊसाच्या शेतीचा शोध लावलेला आहे, म्हणून त्याला इक्ष्वाकू. मग त्याचा वंशज पुढे त्या इक्ष्वाकूचे 2 वंश झालेले आहेत. त्यांना सूर्यवंश म्हणतात. एक जो वंश इक्ष्वाकूचा नातू ककुस्थ, काकुस्थ पुरुष पूर्ण म्हणतो ना आपण, म्हणजे काकुस्थ म्हणतो रामाला. तर ककुस्थ त्याच्यापासून दुसरा इक्ष्वाकूचा पुत्र निमी, आणि हा जो निमी आहे त्याच्यापासून जो वंश झाला तो मिथिलेमध्ये विदेह नगरीमधला जो जनक तो निमी वंशातला आहे. म्हणजे मूळ हे एकच झाले ना, शेवट धागेदोरे तिथे जाऊन परत पोचले. असो तर पुढे ककुस्थाचा वंश अयोध्येत, निमीचा मिथिलेत असे झाले. ककुस्थाचा 37वा वंश म्हणजे सगर. ह्या सगराला 60,000 पुत्र होते, ज्यांनी सागर खंदून काढला म्हणून सागराला सगराच्या पुत्रांनी हे केलं म्हणून सागर असं नाव पडलेलं आहे. त्याच्या पुढे 4था वंश जो आहे तो भगीरथ. भगीरथांनी गंगावतरण केलं. त्याआधी 3 पिढ्या या कामासाठी लागल्या होत्या. म्हणजे आपण त्याला तपश्चर्या म्हणू, पण गंगावतरणासाठी 3 पिढ्या लागल्या होत्या. भगीरथांचा प्रयत्न यशस्वी झाला म्हणून त्याला भगीरथ प्रयत्न म्हणतात. पुढे भगीरथाचा 3रा वंशज अंबरीश. त्याच्यानंतर 15वा वंश जो आहे तो रघु, आणि रघु राजाचा जो मुलगा तो अजाचा मुलगा दशरथ. दशरथांपासून प्रभू रामचंद्र असे ही रघुवंशाचा भला मोठा ज्याला म्हणतो वंशवृक्ष आहे. या रघुवंशीय राजांबद्दल अतिशय गौरव उद्गार हे कालिदासांनी काढलेत. आणि एक गंमत अशी आहे बघा की हे जे कालिदासांचा रघुवंश आहे त्याच्यावर अत्यंत छोटेखानी पुस्तक पांडुरंग शास्त्री आठवलेंचं अक्षर इतकं सुंदर आहे ना त्यातलं, म्हणजे खरोखर अक्षर सुंदर आहे. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी अगदी मी थोडक्यात त्यातलं घेतलं. त्यांनी असं म्हटलं की रघुवंशीय राजांची 7 पिढ्यांची अशी तपश्चर्या होती. विशिष्ट जीवननिष्ठा स्वीकारून जीवन व्यतीत करायचा त्यांचा निर्धार होता. रघुवंशीय राजांची कर्म अत्यंत शुद्ध होती. सगळ्यात महत्त्वाचं जर चरित्रामध्ये काय असेल तर कर्म. एरवी असतं ते आयुष्य, आणि चरित्र जेव्हा घडतं त्याच्या पाठीमागे सात्विक कर्म असतं म्हणून त्याला चरित्र म्हणतात. हो की नाही? छत्रपती शिवरायांचं चरित्र आहे कारण सात्विक कर्माचं अधिष्ठान आहे. लोकमान्य टिळकांचं चरित्र आहे, सात्विक कर्माचं अधिष्ठान आहे. सोपं नाही हो एवढ्या मोठ्या त्या तुरुंगामध्ये मंडालेसारख्या ठिकाणी गीता रहस्यासारखा ग्रंथ निर्माण करणं चेष्टेची गोष्टच नाही का. तर चरित्र आहे, सात्विक अधिष्ठान आहे, अत्यंत शुद्धातिशुद्ध अशी ती कर्म, आणि कर्मातून घडतं ते चरित्र. रघुवंशीय राजांची कर्म शुद्ध होती. रघुवंशीय राजे त्यागासाठी अर्थार्जन करत होते, अर्थसंग्रह करत होते. सत्यासाठी मितभाषी होते. कमीत कमी बोलायचे का तो चुकून खोटं बाहेर नको पडायला. भारतीय संस्कृतीवर इक्ष्वाकू वंशातल्या सगळ्या राजांचे अतिशय उपकार आहेत, कारण त्यांनी ही जीवननिष्ठा पेरलेली आहे, आणि ही जी बीजं पेरली त्याचं जे फळ आपल्याला मिळालं ते रामायणाच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. हो की नाही? जे यावत चंद्र दिवाकर अजरामरच होऊन गेलं, हे रघुवंशीय राजाचे उपकार आहेत. रघुवंशीय राजे सतत कार्यमग्न असत. ते सत्तापिपासू नव्हते, जितेंद्रिय होते आणि सत्य प्रतिज्ञ होते. सत्तेची लालसा त्यांना नव्हती आणि अखंड कार्यरत होते. उगाच का झालं गंगावतरण, कारण ते अखंड उद्यमशील होते म्हणून. असो तर ह्या रघुकुळामध्ये या रामचंद्रांचा जो जन्म झाला त्या सगळ्या रघुवंशीय राजांबद्दल अत्यंत थोडक्यात आणि पटकन आपण आढावा घेऊया आणि पुढे जाऊया. त्यातला राजा हरिश्चंद्र. स्वप्नात दिलेलं दानसुद्धा खरं करण्यासाठी हा हरिश्चंद्रानं राज्याचा त्याग केला. म्हणजे विश्वामित्रांनीच त्याची परीक्षा घेतली आणि
वरुण राजाचा त्यांनी वरुणाचा नवस केला होता की मला पुत्र होऊ दे, मी तुला अर्पण करीन, माझा पुत्र तुला अर्पण केलं. म्हणजे इकडे विश्वामित्र आणि इकडे वरुण दोघांच्या कात्रीमध्ये हा बिचारा हरिश्चंद्र सापडला आणि अक्षरशः हरिश्चंद्र तारामतीची भयंकर दुर्दशा आणि दैन्यावस्था होऊन गेली. रोहित नावाचा त्यांना पुत्र झाला. वरुण मागे लागला, तू म्हणला होतास की तू मला समर्पण करशील मुलगा, पण तो मुलाचा नाही म्हणलं तरी मायेमध्ये अडकल्यासारखा झाला. मग काही ना काहीतरी करून त्यांनी तो दुसरा ब्राह्मण पुत्र आणून त्याला तो वरुणाला अर्पण केला. हे सगळं घडलं खरं, पण आता राज्य दिलंय, राज्यत्याग करून ही दोघं जण बाहेर पडली, हरिश्चंद्र तारामती. आणि वाईट परिस्थिती अशी की त्यानं स्वतःला विकलं, डोंबाघरी स्वतःला विकलं आणि तारामती एका ब्राह्मणाच्या घरामध्ये दासीचं काम करू लागली. त्या रोहिताला सर्पदंश झाला आणि अक्षरशः परिस्थिती अशी की त्याचा देह दहन करायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती होऊन बसली होती. आजही आपण जर वाराणसीला गेलो तर गंगेचा एक काठ हरिश्चंद्राचा घाट म्हणून म्हटला जातो, त्याला मनकर्णी घाट असं म्हणतात. हरिश्चंद्राचा घाट असा तो मानला जातो, आपण मानतो, आजही तसं मानतो. तर त्याप्रमाणे मग पुढे संपूर्ण देवांनी त्याला दर्शन दिलं हरिश्चंद्राला आणि म्हणाले, अरे कठोरातली कठोर, अत्यंतिक कठोर परीक्षा तू दिलेली आहेस बाबा रे, त्यामुळे तुझं या सगळ्यातनं मुक्तता झालेली आहे. आणि अशा रीतीने तो रोहित पण पुन्हा त्याला प्राप्त झाला, त्याचं राज्य त्याला पुन्हा प्राप्त झालं. त्या परीक्षेतनं तो काय म्हणतो पार पडला म्हणून मजा म्हणून सांगते. जेव्हा परदेशामध्ये स्वामी विवेकानंद हीच गोष्ट सांगत होते तेव्हा एक ख्रिश्चन स्त्री उठून उभी राहिली आणि म्हणाली, स्वामीजी काहीतरी काय काल्पनिक गोष्टी आम्हाला सांगताय भारतीय संस्कृतीच्या नावाखाली, असं कधी घडतं का? मुळात आधी तो राज्य काय स्वप्नात काय आणि मग पार तो त्याचा मुलगा काय मरतो आणि हे सांगताय. तेव्हा स्वामीजी हसले आणि म्हणाले, त्यासाठी भारतात जन्माला यावं लागेल. एवढे उत्तुंग आदर्श कशा पद्धतीने आम्ही धारण केले आणि आमची जीवननिष्ठा आम्ही कशी जपली हे समजून घ्यायला जन्म भारतात घ्यावा लागेल, तेव्हाच ते लक्षात येईल. भारताबाहेरच्या व्यक्तीला हे नक्कीच काल्पनिक वाटेल, त्यात तुमचाही दोष नाही, आमचाही दोष नाही, घडून गेलं आहे हे सत्य आहे हे काल्पनिक नाही असं. आता हे स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे बरं का, म्हणजे हे नक्की घडून गेलं आहे असो. तर महर्षी वाल्मिकींनी क्षमा करा महाराज अंशुमान, दिलीप, भगीरथ या 3 पिढ्या निरंतर काम करत होत्या आणि त्यानंतर ह्या गंगेचं अवतरण झालं. राजा रघु हा अत्यंत यशवंत कीर्तिमंत असा होता आणि त्याच्यामुळे रघुवंश हे त्या वंशाला नाव पडलं. हा दर 3 ते 5 वर्षांनी विश्वजित नावाचा यज्ञ करायचा. दिग्विजय करून आणलेलं संपूर्ण सगळं धन हा सगळं दान देऊन मोकळा व्हायचा. तर वरतंतू आणि कौत्स हे दोघं गुरु शिष्य होते. कौत्साचं संपूर्ण शिक्षण झालं. कौत्स हा अत्यंत गरीब घरातला मुलगा होता, पण त्याला गुरूंविषयी वाटलं की आपण गुरूंना काही ना काहीतरी दक्षिणा द्यायला हवी. तो मागच लागला वरतंतूंच्या की नाही गुरुजी तुम्ही काहीतरी दक्षिणा घ्याच, तो हट्टच करून राहिला. तेव्हा ते वरतंतू म्हणले, अरे बाबा तू पुरुषार्थ गाजो, गृहस्थ धर्म स्वीकार, पुरुषार्थ गाजो, तू स्वतः काहीतरी मिळव, मग हवं तर तुझ्या इच्छेला येईल ते दे, मी समाधानी आहे, मला तुझ्याकडनं काही नको. मग नाही म्हणून शेवट ते वरतंतू म्हणले, बरं चल ठीक आहे, द्यायचं ते तुला 14 कोटी सुवर्णमुद्रा आण आणि दे मला. आता आला का प्रश्न. मग या कौत्साला माहिती होतं की अरे हां हे रघुराजाकडे काम होईल. रघुराजाने शेवटचं दान देऊन झालं होतं. हातामध्ये मृत्तिकेचा घट होता रघुराजाच्या हातात मृत्तिकेचा घट होता आणि झालं शेवटचं दान देऊन मोकळा झाला होता. पुन्हा बघावं तर अंगावरती अत्यंत साधी सुती वस्त्र आणि हातात मृत्तिकेचा घट. त्या क्षणाला हा येऊन उभा राहिला कौत्स ओम भवती भिक्षांदेही करत. मग म्हणाला तुला काय पाहिजे. मग कौत्स म्हणाला, महाराज मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. रघुराजा हसला आणि म्हणाला, बाबा रे आत्ताच सगळं दान मी देऊन मोकळा झालोय, पण थांब क्षणभर विसावा घे, मी दुसऱ्या क्षणी काय होतंय का बघतो. आणि त्यांनी कुबेराला प्रार्थना केली. कुबेराला सांगितलं
की बाबा रे मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा मोजून हव्या आहेत, तेवढ्या दे, मला त्या द्यायच्या आहेत. असं म्हणल्यावर कुबेरानं तर वर्षावच केला सुवर्ण मुद्रांचा. आता आली का पंचायत, मला 14 कोटीच हव्यात, रघुराजा पण काही कमी नाही. कुबेर म्हणला आता तुम्ही मागितले, मी कधी मोजत बसू, मी सुवर्णांचा वर्षावच केला, तर तुमचं तुम्ही मोजून घ्या. 4 न्यायाधीश नेमले आणि 14 कोटी सुवर्ण मुद्रा झाल्या. त्या कौत्साला देऊन बाकीच्यांचे मग नदीवरती घाट बांध, कुठे विहिरी बांध, कुठे मंदिराचे जीर्णोद्धार कर, हे सगळं करण्यामध्ये त्यांनी वापरलं. स्वतःकडे एकतरी सुवर्ण मुद्रा ठेवली का? नाही. कणाला काय कळते, ठेव आतमध्ये गादी खाली, असं तो गोष्ट आहे. अजून एक थोडं त्याला पाठवण्यात असं आहे की तो कौत्स घेऊन जातो त्याला हवं तेवढं, आणि मग तो 14 कोटी सुवर्ण मुद्रा नाही, पण शिष्य इतका चांगला निष्ठुरता आहे त्याची, तो एकही मुद्रा स्वतःकडे ठेवली, तेवढ्याच देतो. आणि रघुनी त्याला ते सगळं दान केलेलं असतं, ते सगळं घेऊन जा असं तो म्हटलेला असतो खरं तर सुवर्णमुष्टी झाल्यावरती. आणि कौत्स म्हणतो की नाही बाबा, मी एवढं नाही येणार, जेवढं सांगितलं तेवढं. आणि अजून एक ह्याला पाठवण्यात असं आहे की तो रघुराजा आदेश करतो सेवकांना की जंगलामध्ये हे सगळं पुरून टाक आणि गावकऱ्यांना सांगायचं लुटून या. तेव्हापासून सोनं लुटणं ही जी आलेली आहे प्रथा, ओके, तिथून आलेली आहे ती सोनं लुटणे. आपट्याचं पान आता शमी होती पूर्वी, आता आपट्याचं तेव्हा सोनं लुटण्याचं जे आहे तो प्रघात तिथून आलेला आहे. थोडी कथा आहे की रघुनी दिलं आणि दान दिलं म्हणजे दिलं, ते परत घ्यायचं नाही. जरी त्यांनी 14 कोटी दिला तरी उरलेल्याचं काय करायचं, तर त्याने पुरून टाकलं आणि जनतेला सांगितलं लुटून घ्या, आणि मग लोकांनी रातोरात लुटून नेलं. ते सोनं लुटणं असा एक पाठवलेला आहे त्या गोष्टीचा. मस्त, आपल्याला ही पण गोष्ट कळली, बरं झालं. तर आता वाल्मिकींनी ह्या अयोध्या नगरीचं वर्णन असं केलं आहे की वैवस्वत म्हणून ही अयोध्या नगरी निर्माण केली आहे. अयोध्या नगरी कशी आहे तर सतत गजबजलेली असायची. शरयूच्या तीरावरचं एक मोठं व्यापारी केंद्र त्या काळामध्ये होतं, ते म्हणजे ही अयोध्या नगरी. अतिशय विस्तृत अशा कोसल नामक प्रदेशाची अयोध्या ही राजधानी आहे. सुपीक भूमी, हिरवीगार शेतं, क्षमा करा, अन्नधान्य, फळं, फळावळ यांनी सगळ्यांनी समृद्ध अशी नगरी आहे. 12 योजनं लांब आणि 3 योजनं रुंद असं आहे. प्रवेशद्वार तिचं संगमरवरी होतं. तर या अयोध्या नगरीचं पहिलं वर्णन जर कुठे असेल तर त्या अथर्ववेदामध्ये आलेलं आहे. अथर्ववेदातली रुची आहे, अष्टचक्रा नवद्वारा देवानां पुर अयोध्या तस्यां हिरण्मय कोशः स्वर्गे लोक ज्योतिषा पृतः. म्हणजे एवढा मोठा सुवर्णकोश होता, जणू काही साक्षात स्वर्गच की काय, असं या अयोध्या नगरीचं वर्णन अथर्ववेदात आलं आहे की जी देवांनी निर्माण केलेली अशी नगरी आहे असं त्यांनी म्हणलं आहे. आणि देशोदेशीचे राजे राजपुत्र या अयोध्या नगरीमध्ये सतत येत असत, वार्षिक खंडणी देत असत, मोठे मोठे व्यापारी येत असत, कर भरत असत. ह्या सगळ्या गोष्टी सतत गजबज अयोध्येमध्ये चालू होती. ऋषींचे आश्रम संपन्न होते. अवतीभोवती हरिण, शावक, मोर, कौंच पक्षी, हंस इत्यादी होते. वेगवेगळी सरोवरं होती आणि अखंड वैदिक सूक्तांचं, सामगायनांचं अखंड गायन होत होतं. सगळ्या वर्णांचे लोक अतिशय आनंदात होते. 12 बलुतेदार होते, भाट होते आणि सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते. स्त्रिया प्रतिव्रता, पुरुषही सात्विक, पुत्र निपतती, निजकुलदीपक असं वर्णन गदिमांनी जे केलेलं आहे ते या अयोध्या नगरीचं आहे. जणू काही इंद्राच्या अमरावतीप्रमाणेच की काय अशी ही अयोध्या नगरी आहे. दशरथ महाराजांचे हे जे अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? सृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि 8वे जे आहेत ते सुमंत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. हे सगळे राजनीती आणि अर्थशास्त्राचे जाणकार होते. तसंच धर्मशास्त्राचं जे मार्गदर्शन करणारे त्यामध्ये वशिष्ठ मुख्य आहेत. वशिष्ठांच्या बरोबरीनं वामदेव, सुयश, जाबाली, कश्यप, गौतम,
दीर्घायू, मार्कंडेय, विप्रवर, कात्यायन हे सगळे जे आहेत ते 8 ऋषी, मुख्य हे ऋषी आहेत. ते धर्माचं संपूर्णपणे मार्गदर्शन करणारे असे राजाचे 8 प्रधानमंत्री आणि हे सगळे धर्माचं मार्गदर्शन करणारे हे कुलोपाध्याय होते. वशिष्ठ त्यातले मुख्य होते. अशा रीतीने हे सगळं छान आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर राजाला पुत्ररत्नाची प्राप्ती नव्हती झालेली आणि राजाचं दुःख ते प्रजेचं दुःख, राजाचं सुख ते प्रजेचं सुख. प्रजेलाही अतिशय हळहळ वाटत होती की राजप्रासादामध्ये लहानगी पावलं अजूनपर्यंत नाही आहेत, त्याचं खेद किंवा खंत होती. वशिष्ठांनी दशरथ महाराजांना सांगितलं की तुम्ही अश्वमेध यज्ञ करा. आणि हे सगळं झालं की आता अश्वमेध यज्ञ त्यांनी ठरवला. तोपर्यंत सुमंत्र मंत्री राजाला म्हणाले की असं पहा महाराज की पूर्वी मी एक कथा ऐकलेली आहे, ती मी तुम्हाला सांगतो. तर म्हणाले हां. तर ते म्हणाले सनत कुमारांची ही कथा आहे. रोमपाद नावाच्या राज्यामध्ये प्रचंड मोठा भयंकर दुष्काळ पडला आणि त्याचं निवारण व्हावं, पाऊस पडावा यासाठी ऋषशृंग ऋषींना पाचारण केलं गेलं होतं. आणि या ऋषशृंग ऋषींनी यज्ञ केला आणि त्या यज्ञामुळे मग रोमपादाच्या राज्यामध्ये पाऊस पडला, शेतभातं चांगली पिकली आणि या रोमपादानं या ऋषशृंग ऋषींशी आपल्या कन्येचा विवाह केला. दशरथ महाराज गालातल्या गालात हसले आणि म्हणाले तिचं नाव शांता ना? तो म्हणे हो, तिचं नाव शांता. मग ते हळूच म्हणाले अरे ती माझीच मुलगी, सुमित्रेपासून ती मला झाली आणि रोमपादालाही कोणी नव्हतं म्हणून मी शांतेला त्याला दत्तक दिला होता. त्या शांतेचं लग्न मग ऋषशृंगांशी केलं त्याने. तर सुमंत म्हटले हां म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सगळं? हो म्हणाले मला माहिती आहे. मग सुमंत म्हटले आपण एक असं करूया का की तुम्ही ऋषशृंग ऋषींना म्हणजे त्यांच्या पत्नीसह वर्तमान इथं बोलवूया आणि त्यांच्याकडून पुत्रकामेष्टी करून घेऊया. दशरथ महाराज म्हणले हरकत नाही, आपण त्यांना बोलवून घेऊया. त्याप्रमाणे त्या दशरथ महाराजांनी काही लोकांना पाठवून रोमपादाच्या राज्यामधून ऋषशृंग ऋषींना बोलवून घेतलं आणि तोपर्यंत अश्वमेध यज्ञाची तयारी केली गेली. शरयू नदीच्या उत्तर तीरावरती भव्य असं यज्ञभूमी तयार केली, भव्य मंडप घातले, कितीतरी मोठ्या अतिथीशाळा केल्या गेल्या, शेकडो कारागीर, शिल्पकार, सेवक सगळे कामाला लागले. एक सांगू का, एक अश्वमेध म्हणला तरी कितीतरी जणांची त्या काळामध्ये म्हणजे कितीतरी व्यवसायांना चांगल्या प्रकारे उत्तेजन हे मिळत होतं. प्रत्येक जण त्याच्यामध्येच निगडीत म्हणजे एक यज्ञसंस्था हा जरी विचार आपण साधा केला ना तर त्या यज्ञसंस्थेच्या भोवती कितीतरी जणांची पोटं भरत होती असं म्हणायला हरकत नाही बरं का. आणि मोठे मोठे राजश्री किंवा अश्वमेध यज्ञ जे करत असत ते जवळपास वर्ष ही गोष्ट चालत असे. म्हणजे असं 2-4 दिवसात यज्ञ झाला आणि संपला असं नाही, 1-1 वर्ष, कारण तो घोडा परत येईपर्यंत ते काम चालू राहायचं. कारण त्या यज्ञकुंडामध्ये आहुती पडत राहिली पाहिजे तो परत येईपर्यंत तो अश्व. त्यामुळे ह्या सगळ्यांचे आपोआपच पोटं भरत असत म्हटलं तरी चालेल. तर कितीतरी मोठे अतिथी कक्ष, भोजनशाळा हे सगळं केलं गेलं. देशोदेशीच्या राजांना निमंत्रणं पाठवली गेली. म्हणजे ते कोण कोण होते तर कैकेय देशाचा राजा आहे, काशी देशाचा राजा आहे, अंग देशाचा राजा आहे, कोशल देशाचा आहे, मगध देशाचा राजा. आता कैकेय देशाचा म्हणजे कैकेयीचे वडील अश्वपती, कोशल देशाचा कौशल्येचे वडील आणि मगधांची मुलगी ही सुमित्रा आहे, मगध देशाची कन्या आहे. म्हणून त्या सगळ्या देशोदेशीच्या राजांना बोलवून घेतलं गेलं. पूर्वेकडच्या दक्षिणेकडच्या सर्व राजांना त्या अश्वमेधाची निमंत्रणं गेली. काही ठिकाणी स्वतः वशिष्ठ ऋषीसुद्धा जाऊन निमंत्रणं देऊन आले. कितीतरी मोठ्या गोशाळा, अश्वशाळा, हत्तींसाठीच्या पागा हे सगळं सिद्ध झालं. ऋषशृंग ऋषी आले, त्यांचं स्वागत अगदी छान मोठ्या प्रमाणात केलं गेलं. पण ऋषशृंगांनी सांगितलं की तुम्हाला वशिष्ठांनी सांगितलं तर आधी अश्वमेध यज्ञ करून घ्या, तर नंतर आपण लगेचच पुत्रकामेष्टी करूया. त्याप्रमाणे आधी अश्वमेध यज्ञ करून घेतला गेला आणि मग पुढे ऋषशृंग ऋषींनी ह्या पुत्रकामेष्टी यज्ञाला प्रारंभ केला.
महाराज दशरथ आणि 3ही राण्या व्रतस्थ राहिल्या, महाविष्णूंचं स्मरण करत होत्या आणि यज्ञकुंडामध्ये आहुती पडत होत्या. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळेला त्या यज्ञवेदीमधून रक्तवर्ण असा यज्ञपुरुष प्रसन्न होऊन प्रकट झाला आणि त्याच्या हातामध्ये सोन्याची थाळी होती. त्यामध्ये साक्षात कामधेनूच्या दुधापासून बनवलेलं पायस होतं आणि यज्ञपुरुषानं प्रसन्न होऊन ती थाळी दशरथ महाराजांना देताना असं सांगितलं की तुझ्या यज्ञामध्ये मी प्रकट झालोय, हा माझाच बहुमान आहे, हा माझाच सन्मान आहे असं मी मानतो आणि हा पायसाचा जो प्रसाद आहे तो तू तुझ्या राण्यांना दे, त्यांच्यामुळे श्री विष्णूंचे मानवी अंश तुझ्या घरामध्ये प्रकट होतील असं सांगून यज्ञपुरुष अंतर्धान पावला. तर रघुवंशामध्ये कवी कालिदासांनी वर्णन असं केलं. आता त्या पायसाच्या वाटपावरनं पण भरपूर खूप सारे पाठभेद आहेत. मूळ वाल्मिकी रामायणातलं वर्णन आणि इतर ठिकाणचं वर्णन ह्याच्यामध्ये खूप पाठभेद आहेत. असं पण रघुवंशात कवी कालिदासांनी खूप सुंदर उपमा दिली जी की मला खूप मनापासून आवडते, म्हणून मी सांगते की सूर्य ज्याप्रमाणे आपले प्रभातकालीन किरण पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये विभागतो, समसमान विभागतो ना, इकडं थोडं दिलं तिकडं थोडं असं नाही, ते किरण समसमान जसे विभागतो त्याप्रमाणे दशरथ राजांनी पायसाचे 2 भाग सगळ्यात ज्येष्ठ राणी अशी कौसल्या आणि कनिष्ठ राणी कैकेयी यांना दिले आणि त्या दोघींनी मिळून आपापल्या पायसातला भाग हा सुमित्रेला दिला. एक भाग कैकेयीने दिला आणि एक भाग कौसल्येने दिला. असं म्हणजे वाल्मिकी रामायणात देखील हेच वर्णन आहे की त्या दोघींनी आपापल्या पायसाचा भाग दिला. आता भावार्थ रामायण असू दे किंवा रामविजय असू दे, त्यात त्यांनी सांगितलं की कैकेयीला राग आला की मला पायसाचा भाग शेवट दिला, मग तिने तो स्वीकारच नाही केला, मग तो द्रोण ती घार घेऊन गेली, मग अंजनीला मिळाला वगैरे, हा सगळा कथाभाग ह्या संतांनी वर्णन केलेला आहे. तर असं आपल्याला कसं आहे की आपण मूळ वाल्मिकी रामायणाला धरूनच पुढे जायचं आहे, तर यथायोग्य पायसाचं वाटप झालं असं आपण समजू. आणि मग अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर 6 ऋतू लोटले. चैत्र शुद्ध नवमी या दिवशी पुनर्वसू नक्षत्रावर 5 ग्रह उच्चिते असताना, चंद्र व गुरु लग्नी असताना, कर्क लग्नावर अतिशय दिव्य लक्षणांनी युक्त असा श्रीरामानं आधी कौसल्याला चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं आणि मग अयोनिज असे प्रभू रामचंद्र कौसल्याच्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पुढे 1-2 दिवसाच्या फरकाने त्या बाकीच्या भावंडांचे, त्यानंतर कैकेयीला भरत झालाय पुष्य नक्षत्रावर. आश्लेषा नक्षत्रावर सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न ही जुळी मुलं झाली आहेत. अशा पद्धतीने मग वशिष्ठ ऋषींनी या 4ही भावंडांचं नामकरण केलं. पूर्वीच्या काळी आत्या कुर्रू वगैरे करून काही नाव ठेवत नव्हती. ऋषी त्यांचं जे काही भविष्य घडणार असेल त्या जातकाचं, त्याचं जे काही आयुष्य घडणार असेल त्याप्रमाणे ऋषी त्या जातकांचं नाव ठेवत असत, बालकांचं नाव ठेवत असत. तर नामकरण संस्कार महर्षी वशिष्ठांनी केला. एका बालकाला मांडीवर घेऊन त्याचं नाव सांगितलं आणि अन्वयार्थ पण सांगितला. कौसल्याच्या बालकाला मांडीवर घेता क्षणी वशिष्ठांचे अष्टसात्विक भावच जागृत झाले. त्यांची समाधीच लागली, ते एकदम समाधी स्थितीत गेले वशिष्ठ आणि काही क्षणानंतर ते इतके भावविभोर झाले आणि दशरथ महाराजांना चिंता वाटली. हे का रडतात? म्हणजे आता माझं बाळ ह्यांनी मांडीवर घेतलंय, डोळे मिटलेत, रडतात म्हणजे काय आहे नक्की, असं चलबिचल झाली दशरथ महाराजांना. आणि अष्टसात्विक भाव जागृत झालेले वशिष्ठ त्यांच्या मुखातनं फक्त शब्द निघाले, राम राम राम. आणि हा राम त्रिभुवनाला भेदून तो शब्द नाद ब्रह्मच होऊन गेला. रमणात राम, हा संपूर्ण त्रैलोक्य ज्याच्या नामामध्ये रममाण होईल असा तो राम. राम हे ओंकाराप्रमाणे आहे बरं का. अ उ म हे जशी बीजाक्षर आहे ओंकार, तसं राम हे पण बीजाक्षरच आहे, बीजाक्षर मंत्र आहे राम. तुलसीदासांनी तर म्हणजे धाडस करून म्हटलेलंच आहे की ओंकारापेक्षा राम अतिशय श्रेष्ठ नाम आहे, की ओंकारा साधनेला सुद्धा
खूप खटाटोप आहे, मर्यादा आहेत, स्त्रिया करू शकत नाहीत वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण ओंकारापेक्षा राम सहज आहे. सहज कोणी उच्चारू शकतो. श्रीराम उच्चारायला काय वेळ लागतो? सहज उच्चारू शकतो. सगळ्यात अगदी क्षणभर सांगते, थोडासा हे होईल, विषयांतर होईल. माझी मुलगी अगदीच लहान होती, जेव्हा की ती सुरुवातीलाच बोलायला अशी लागली ना, तर तोपर्यंत माझ्या चुलत सासूबाई अशाच घरी आल्या होत्या राहायला म्हणून, आणि नुकती ती बोलायला लागली होती. म्हणजे अगदी एक एक दोन दोन शब्द जेमतेम. आणि त्या अशा कॉटवरनं उठल्या आणि जोरात म्हणला श्रीराम. तिकडनं ओरडली श्रीराम. म्हणजे पहिला शब्द श्रीराम, इथूनच सुरुवात झाली आमची. तर त्यामुळे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आबाल वृद्ध अगदी तोंडातले दात पडले तरी आपण श्रीराम सहज म्हणू शकतो. त्यामुळे राम नाम हे ओंकाराहूनही श्रेष्ठ आहे सांगण्याचं तात्पर्य. पुढे कैकेयीच्या पुत्राला त्यांनी मांडीवर घेतला आणि त्यांनी मिश्किल गालातल्या गालात ते हसले वशिष्ठ, आणि नाव ठेवलं भरत. काना मात्रा वेलांटी काही गरज नाही, सरळ साधं सुटसुटीत भरत. भरण पोषण करेल असा तो भरत, सगळ्यांचं भरण पोषण करणारा भरत. त्यानंतर सुमित्रेच्या बालकाला मांडीवर घेतला आणि लक्ष्मण, त्याचं नाव ठरलं लक्ष्मण. हा लक्ष्मण श्रीरामांचा बहिष्ठर प्राण आहे. लक्ष्मण लक्ष्मीवान जो आहे तो लक्ष्मण. आता तुम्ही म्हणाल लक्ष्मीवान म्हणजे कुबेर वगैरे असासारखं धन असलेला नाही हो. ही जी लक्ष्मी आहे ना, ती त्याग लक्ष्मी आहे. त्यागाची लक्ष्मी ज्यानं धारण केलेली आहे, असा तो त्यागानं वैभव संपन्न झालेला असा तो लक्ष्मण आहे. लक्ष्मीवान असा तो लक्ष्मण. आणि शत्रुघ्न ज्यांनी काम क्रोध लोह मद मत्सर हे 6 रिपू जिंकलेले आहेत, असा त्या शत्रूंना विघ्न ठरणारा तो शत्रुघ्न. असे हे सगळे 4ही पुत्रांचे नामकरण वशिष्ठ ऋषींनी केलं. पुढे आपल्याला असं दिसून येतं की महर्षी वाल्मिकींनी रामरायांच्या लहानपणीचं वगैरे काहीही वर्णन केलेलं नाही आहे. ती मुलं एकदम मोठी झाली असंच वर्णन आहे. तत्पूर्वी आपण असं बघूया की राम अवतार का बरं झाला, कशासाठी रामांना अवतार घ्यावा लागला. त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पापाचरण झालं, अत्याचार झाले, तेव्हा तेव्हा भगवान विष्णूंनी, म्हणजे असं झालं की बाबा शंकरांनी आणि ब्रह्मदेवांनी वर द्यायचे आणि मग हाकार झाला की विष्णूंनी अवतार घ्यायचा आणि राक्षसांचा वध करायचा. हे अलिखितच नियम होऊन बसला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे एकदा सनत कुमार वैकुंठामध्ये गेले होते. सनंदन सनत कुमार, त्यांची मजा अशी आहे की ते अत्यंत विद्वान आहेत, अतिशय विद्वान आहेत. पण त्यांचं जे काही राहणीमान असेल म्हणा, ते दिसायला अगदी 5 वर्षाच्या बालकासारखे असायचे. कधीही बघितले तर ते 5 वर्षाच्या बालकासारखे वाटायचे. आणि भगवान विष्णूंच्या वैकुंठामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला गेले तर दारावरच्या द्वारपालांनी त्यांना अडवलं, तुमचं आज काय काम आहे रे, तुम्ही लहान लहान मुलं आज कशाला चाललाय, असं म्हणून अडवलं. तर सनंदन म्हणले, आम्हाला का अडवताय, आम्हाला भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायला जायचं आहे. नाही 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 नाही, आता त्यांच्या विश्रांतीची वेळ आहे, आता काही दर्शन घ्यायला जायचं नाही. मग त्यांनी आपापसात वार्तालाप केला आणि म्हणाले, हे आम्हाला कोण अडवणार. त्यांनी विचारलं, तुमच्या दोघांची नावं काय. ते म्हणाले, जय विजय. हो का म्हणले, आता तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील पृथ्वीवर आणि तुम्हाला भूलोकातनं सोडवण्यासाठी भगवान विष्णूंना अवतार घ्यावाच लागेल. हे ऐकलं मात्र घामाघूम झाले, तडक आत गेले आणि भगवान विष्णूंना सांगितलं की बाहेर असे कोणीतरी लहान लहान मुलं दिसतात, तसे 4 जण आलेत आणि आम्हाला असा असा शाप दिलाय. भगवान विष्णू बाहेर आले पटकन. कोण आले, सनत कुमार आलेत म्हणला. त्यांना अतिशय आदरानं आत नेलं, त्यांचं पाद्यपूजन केलं आणि हात जोडून भगवान विष्णूच म्हणतात, आपण हे काय केलं. तर ते म्हणले, विश्वाच्या कल्याणासाठी केलं, आमचा काही इलाज नाही. ते आम्हाला दर्शन द्यायला आतमध्ये पाठवत नव्हते, आम्हाला अटकाव केला, मग आम्ही काय करणार, म्हणून आम्ही शाप दिला. त्याप्रमाणे हे जे जय विजय आहेत, तर 3ही जन्म त्यांचे असुर योनीमध्ये झालेले आहेत. त्यातला पहिला हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू
हिरण्याक्षाचा वध वरा अवतार घेऊन, हिरण्यकश्यपूचा नरसिंह अवतार घेऊन. त्याच्यानंतर हे रावण कुंभकर्ण, त्यांच्यासाठी प्रभू रामचंद्र आले. आणि मग दंतवक्र आणि शिशुपाल, कंस नाही हा, आपण नेहमी कंस शिशुपाल म्हणतो, कंस नाही, दंतवक्र आणि शिशुपाल यांच्या वधासाठी भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. आता हा रावण, आपण एक गंमत बघूया की कसं आहे, हा रावण सुद्धा ऋषीपुत्र आहे बरं का. आणि आता आपण जे मगाशी बघितलं, हा जो वाल्या जो झाला, पुढे जाऊन वाल्या झाला, तो रत्नाकर, तो ऋषीपुत्रच होता प्रचेतसांचा. हा जो आहे तर ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्ती, त्याची पत्नी देववर्णी, आणि पुलस्तींचा पुत्र विश्रवस. आणि विश्रवा मुनी, त्यांना भरद्वाज ऋषींनी आपली कन्या दिली, जिचं नाव होतं महासती. आणि या महासती आणि विश्रवा यांचा मुलगा आहे कुबेर, म्हणून त्याला आपण वैश्रवण असं म्हणतो. तर त्यांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. पुढे ब्रह्मदेवानी त्या कुबेराला लंकेचं राज्य दिलं होतं. वास्तवात कुबेराला लंकेचं राज्य आणि पुष्पक विमान कुबेराकडे होतं. पण सुमाली नावाचा जो राक्षस होता, त्याला काही ते बघवलं नाही की नाही, ते असं चालणार नाही, मला लंकेचं राज्य हवं. मग त्यानं काय केलं, ह्या सुमालीनं आपली जी मुलगी कैकसी, तिचा फसवून विश्रवांशी विवाह लावून दिला की मी गरीब ब्राह्मण आहे, माझ्या मुलीशी कोण लग्न करणार, असं वगैरे कोण खूप सारं विवळला आणि त्या कैकसीचं लग्न या विश्रवांशी लावून दिलं. आणि नको त्या वेळेला तिला इच्छा झाली पुत्र व्हावा अशी, आणि मग त्यांनी तिला शाप दिला की तुझी मुलं राक्षसी वृत्तीचीच होतील, तामसी वृत्तीची होतील, असं म्हणून शेवट हे 3 जण झाले, रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा. तिला अतोनात पश्चाताप झाला, म्हणजे 3 राक्षसांना मी जन्म दिला, एखादा जरी तुमच्यासारखा सात्विक होऊ देत, आणि म्हणून तो विभीषण झाला. तर पुढे असं झालं की हा रावण इतका उतला मातला, त्यांनी कुबेरावर स्वाऱ्या केल्या, त्याच्याकडनं सगळं ते लंकेचं राज्य हिरावून घेतलं आणि त्याच्याकडनं ते पुष्पक विमान पण हिरावून घेतलं. कुबेर अखेरीला ब्रह्मलोकात पुन्हा निघून गेला. आणि हे 3 जण पुन्हा तपश्चर्याला म्हणून गेले. रावण आणि कुंभकर्ण दोघं तपश्चर्याला गेले. ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं रावणाने आणि म्हणाला, हे बघा म्हणला की मला अमर व्हायचं आहे, त्यामुळे देव, दानव किंवा यक्ष, किन्नर, गंधर्व या कोणाहीपासनं मला मृत्यू नको, पशुपासनं मृत्यू नको, नागापासनं मृत्यू नको, पक्षापासनं मृत्यू नको. हे सगळी यादी लावून झाली. त्यात त्याने मानवाचं नावच नाही घेतलं. त्याच्या दृष्टीने मानव म्हणजे काय, की झाटकी पच्ची या किंचित, मानव काय माझं वाकडं करणार आहे, मानवाकडे काही मायावी शक्ती आहे का काय काही करू शकत नाही. मग ब्रह्मदेव पण गालातल्या गालात हसले, हा मानव म्हणायला विसरला, बरं झालं. आणि त्यांनी तथास्तु म्हणून टाकलं. हा कुंभकर्ण तपश्चर्या बसला, त्याला इंद्रासन हवं होतं. इंद्रासनासाठी तपश्चर्या चाललेली असताना सरस्वती मातेनं हळूच जिभेवर संस्कार केला. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्याबरोबर हा कुंभकर्ण म्हणतो, निद्रासन हवं आहे. ईच्या जागी नी झाला आणि निद्रासनच मागून घेतलं. 6 महिने झोपला. मग रावण पस्तावला, अरे बापरे, हा जर असा झोपूनच राहिला तर मला वेळप्रसंगाला कोण उभा राहणार. मग ब्रह्मदेव म्हणले, ठीक आहे, तुला जेव्हा कधी अडचण येईल तेव्हा तू त्याला उठवू शकतोस, तो तुझ्या कामी येईल, असं म्हणले. ब्रह्मदेव अंतर्धान पावले. अशा रीतीने हे सगळे रावण आणि कुंभकर्ण यांनी अतिशय सगळ्या ब्रह्मांडाला त्राही करून सोडलं. म्हणजे कशी बघा गंमत आहे की प्रचेतसांचा मुलगा हा रत्नाकर, त्याचा मातृवंश आणि पितृवंश दोन्ही सिद्धातिशुद्ध आहेत. पण घडलंय असं, त्याचं जे पालन पोषण झालं ते दुसरीकडे झालं, संगतीने तो बिघडला. म्हणजे रामकृष्ण परमहंस म्हणत असत की आरसा आहे, आरशावरती खूप धूळ साचली आहे, ती धूळ बाजूला केली की स्वच्छ प्रतिबिंब दिसणार आहे. पण ह्याचं असं झालं आहे का, नाही, रावणाचा मातृवंश शुद्ध नाही आहे, फक्त पितृवंश शुद्ध आहे. आणि सगळा मातृवंशाचा प्रभाव हा रावणाच्या व्यक्तिमत्वावर झाला आहे. म्हणून तिनं उच्चार केला ना की तुमच्यासारखा एकतरी मुलगा होऊ दे, म्हणून तो बिभीषण झाला. म्हणजे त्याच्यावर पितृवंशाचा संस्कार घडला. म्हणजे ह्या गोष्टी पण खूप जास्त महत्त्वाच्या असतात की वंश कसा आहे, मातृवंश कसा आहे, पितृवंश कसा आहे. म्हणून पूर्वी विवाह करताना 40 पिढ्यांचा इतिहास सांगितला जायचा
हो की नाही. आलं मनात, घातला हातात हात, गेले भूर. आई बघती मोबाईल, बघती पोरगी भूर. कुठला मातृभाषण, कुठला पितृभाषण, कुठलं काय. जय श्रीराम. असो तर अशा रीतीनं या रावणानं जे काही अन्याय अत्याचार चालू केले होते त्यामध्ये साक्षात कुबेराचा जो मुलगा नल कुबेर त्याच्या पत्नीवर त्यांना अत्याचार, म्हणजे साक्षात सुनेवरच जणू काही त्यांना अत्याचार केला. वेदवती नावाची ऋषिकन्या होती, तिच्यावर त्यांना, आणि तिनं तर शेवट अग्निकाष्ठ भक्षण केलं आणि त्याला शाप दिला की तुझ्या वधाला स्त्रीच कारण होईल असं म्हणून शाप देऊन तिने अग्निकाष्ठ भक्षण केलं या वेदवतीनं. आणि इतका उतला मातला होता, पण वाली त्याच्यापेक्षा प्रचंड प्रबळ होता आणि वालीशी चुकून माकून त्याचं एकदा युद्ध झालं तर वालीनं त्याला काखेत घातला आणि गरागरा फिरवला. जास्त शहाणं व्हायचं नाही, मी तुझ्यापेक्षा तुल्यबळ. मग रावण तेव्हापासून त्यांना धसकाच घेतला आणि तो परत किष्किंधेकडे बघायला सुद्धा गेला नाही. नको रे बाबा, त्याच्या नादाला कोण लागणार, म्हणून त्यानं तिथनं पळ काढला. तो थेट श्रीलंकेला जाऊन पोचला. आणि ह्या रावणाचं अशा पद्धतीने निपात होण्यासाठी म्हणून ही सगळी योजना ब्रह्मदेवांची चालू आहे. ब्रह्मदेव आणि शंकर आणि बाकीचे देवता ह्या सगळ्यांनी मिळून भगवान विष्णूंना प्रार्थना केली, आता तुम्ही या रावणापासून आमची सोडवणूक करायला काहीतरी करा. म्हणल्यावर भगवान विष्णू म्हटले त्याचं काय ठरलेलंच आहे, अलिखित नियम आहे. मी रघुवंशामध्ये जन्म घेणार आहे आणि तुमच्यापैकी एकेकाने एक एक अंश रूपामध्ये वानर होऊन किष्किंधेमध्ये जन्म घ्यायचा आणि मला सहाय्यकारी व्हायचं आहे त्या रावणाचा वध होण्यासाठी म्हणून. असं ते सगळं ठरलं. अशा रीतीने आता रावण वधासाठी म्हणून जी काही योजना ती अश्वमेधाच्या वेळेपासनं, म्हणजे ऋषींची सुद्धा त्यावेळेला खूप मोठी मीटिंग झाली होती अश्वमेधाच्या वेळेला. मी म्हणलं ना की अश्वमेध वर्ष चालत होता, त्यावेळेला एकंदर समाज स्थिती, राजकीय स्थिती ह्या सगळ्यावर विचार चिंतन चालायचं. आणि मग ऋषींनी सुद्धा स्वतंत्रपणे सगळ्या योजना आखून ठेवल्या होत्या. म्हणजे जेव्हा जेव्हा रामचंद्र वनवासाच्या दरम्यान एका ऋषींकडे गेले तर त्यावेळेच्या नक्षत्र आणि ह्याच्यानुसार ऋषी म्हणायचे मी वाटच बघत होतो, बरोबर तुम्ही वेळेत आलात. असं कोणी म्हणेल का हो आत्ताच्या काळात? आपण फोन न करता गेलो तर मी वाटच बघत होतो, बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे वेळेत आलात. त्यामुळे अरे रेवा आले का, हे आता चहा टाकायला हवा असं आपल्याकडे म्हटलं जातं. असं तर त्यामुळे हा जो वाल्मिकीचा राम आहे त्याचं वर्णन त्यांनी तरुण अशा स्थितीमध्ये केलं आहे. त्यामुळे तो क्षात्र संपन्न आहे. यज्ञ रक्षणासाठी सदैव सज्ज असलेला धनुर्धारी रामाचंच वर्णन वाल्मिकींना अतिशय महत्त्वाचं वाटलं. पण कसं आहे, देवाचं वर्णन, लहानपणीचं वर्णन करण्यात पण एक आनंद असतो. त्याच्या बाललीलांचा वर्णनाचा एक आनंद असतो. श्रीकृष्णाचे उदंड बालक्रीडेचे अभंग आहेत. बिचारा राम त्याच्या बालक्रीडेचा अभंगच नाही. उठला की घेतलं धनुष्य निघाला आपला. पण गदिमांनाही तो मोह आवरला नाही, तुलसीदासजींनाही तो मोह आवरला नाही. कारण भागवताचा प्रभाव आहे ना, तुलसीदासांच्या संपूर्ण रचनेवर किंवा त्यांच्या लेखणीवर भागवताचा प्रभाव आहे. म्हणून रामचंद्रांच्या पायात लगेच वाळे घालून ठुमक इच्छालं तर रामचंद्र म्हणून त्यांनी छान अगदी उठतं परत खाली पडतोय. त्याला आज इतकी मजा त्या आणि नेमकी मी ज्याच्याकडे गेले त्याचंही नाव राघव. तर असा लुटू माझ्या डोळ्यातनं पाणी यायचंच बाकी राहिलं. अगो बाई, म्हणलं साक्षात राघव मला दिसलाय, लुटू चालतोय. पायात ते जाड वाळे आहेत, त्याच्या गळ्यात ते हे घातलं, काय गाठी घातली. माझे पण अष्टसात्विक भाव जागे व्हायचेच राहिले होते. मी स्वतःला खूप कंट्रोल करून सावरलं की साक्षात राघवालाच मी घातलं. आणि तो असं खरंच असा लुडू माझ्या डोळ्यापुढे सगळा तो तुळशीदासांचा चरणच आला पटकन. तर असं उठत धाय मातू, म्हणजे नाही का, ती कौशल्या उचलून घेते वगैरे, तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला. त्याचप्रमाणे गदिमांनी वर्णन केलं की त्या कौशल्येनं त्याची भविष्यवाणी कशी हे केली आहे की सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळा कमलांना येतो. पुढे म्हणते हा तरुण होईल, मग सगळ्या भावांना आपल्याप्रमाणे सगळ्यांना सांभाळून घेईल, सगळं राष्ट्र चांगल्या पद्धतीने हा करेल. म्हणजे आईच्या किती पुढच्या भावना असतात. प्रत्येक आई फक्त वर्तमानाचा विचार कधीही करू शकत नाही. एवढंसं लहान लेकरू अगदी टोपड्यानं बांधून दुपट्यात गुंडाळलेलं असलं तरी ती पुढचा विचार करते.
की हा खूप शिकून मोठा होईल, मग चांगला मोठा बॉस होईल, 4 चाकी गाडीतनं फिरेल, मला ओळख दाखवेल की नाही ते जाऊ दे. पण आई हा विचार करते की नाही. वडील वर्तमानात जगू शकतात, आई वर्तमानात जगत नाही. बरं, आई भविष्याचा विचार करत असते, कारण आईची स्वप्न असतात त्याच्या पाठीमागे. प्रत्येक आई ही त्या घरामध्ये आपल्या लेकराचे स्वप्न रंगवत जगत असते, हो की नाही. एकदा तारुण्य आणि हे सरलं की आपण काय करतो, शेवट लेकराच्या विषयीचे स्वप्न रंगवत पुढे जगत असतो, जे की कौशल्यानेच केलंय. असो, तर करता 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 आता विश्वामित्रांचं आगमन झालं आणि एके दिवशी दशरथ महाराज पुत्रांसह वर्तमान राजदरबारात बसलेले आहेत. आता मुलं 16 वर्षाची झाली, वशिष्ठांकडनं सगळं शिक्षण इत्यादी घेऊन ते परत आले आणि आता या मुलांची लग्न केली पाहिजेत. 16-17व्या वर्षी मुलांची लग्न करत असत. तर तो विचार विनिमय चालला होता. सहज आपल्या चर्चा कधी कधी असतात ना, तसा चालू होता. आणि एवढ्यामध्ये विश्वामित्र ऋषी आले. राजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. आता दशरथ राजांच्या व्यक्तिमत्वाची एक गंमत अशी आहे की दशरथ राजे एखाद्याला पटकन शब्द देऊन मोकळेच होतात. मागचा पुढचा विचारच करत नाहीत की ह्याचा परिणाम पुढे जाऊन काय होईल, आपण शब्द देऊया का नको देऊया, थांबूया का थोडंसं, विचार करून बघू असं तरी निदान म्हणूया. नाही, ते शब्द देऊन रिकामे होतात. तिथून पुढे पुरुष खूप शहाणे झाले. शब्द द्यायच्या आधीच म्हणतात बघू, आत्ता काही सांगत नाही. पण शब्द दिला की अडकलो ना बाबा. त्यापेक्षा दशरथांपासून पुरुष शहाणे झाले की एकदम शब्दच देत नाहीत, बायकोला पण देत नाहीत, बाकी तर लांबच राहिलं. असो, मग विश्वामित्रांचं स्वागत केलं आणि दशरथ महाराज म्हणाले, आपली काय इच्छा आहे, मी काय सेवा करू आपली. हे ऐकता क्षणी विश्वामित्र म्हणले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. म्हणलं दशरथ महाराज मटकन खालीच बसले. अहो, तो अजून 16 वर्षाचाच आहे. यज्ञरक्षणासाठी मी त्याला तुमच्याबरोबर कसं काय पाठवू. ते कसले मायावी रात्रींचर आणि राक्षस असतात. तुम्ही स्वतःच्याच तोंडाने सांगताय की मला तो यज्ञ सोडून दुसरीकडे जाऊन यज्ञ करावा लागतो आणि तुम्ही खुशाल त्याला घेऊन जायच्या गोष्टी करता. शक्य आहे का. तो कसा काय त्या राक्षसांशी वगैरे लढेल. विश्वामित्र शांतपणे ऐकलं आणि त्यांनी म्हणाले, हे बघा, तुमच्या रघुकुळाची रीत आहे. आता तुम्ही शब्द दिला, आता तुम्ही शब्दात अडकलात, मागे फिरायचं नाही, मी रामाला घेऊन जाणार. ते कावरे बावरे झाले म्हटल्यावर वशिष्ठ ऋषी मध्ये पडले आणि म्हणाले, हे बघा, विश्वामित्र त्याला नेतायत ना, त्यात त्याचं कल्याण आहे. कारण विश्वामित्र जे देऊ शकणार आहेत ते मी सुद्धा देऊ शकलेलो नाही आहे. आणि तो घरात बसून पराक्रम नाही करू शकणार आहे, त्याला घराच्या बाहेरच जावं लागेल, तरच त्याचा पराक्रम सिद्ध होईल. त्यामुळे जे विश्वामित्र करणार आहेत ते त्यांना करू देत आणि तुम्ही काहीही काळजी करू नका. ते स्वतः त्याच्याबरोबर आहेत, रामाला जाऊ देत. आणि मग वशिष्ठांनी मध्यस्थी केल्यावर दशरथ महाराज तयार झाले. ठीक आहे, रामाला पाठवायला ते तयार झाले. राम निघाले म्हणलं, लक्ष्मण घरात कसे थांबतील. तेही लगेच धनुष्य बाण घेऊन विश्वामित्रांबरोबर जायला निघाले. आणि मग राजा प्रासादाच्या बाहेर पडलेत. विश्वाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या हितासाठी, दुष्ट दुरात्म्यांचा विमोड करण्यासाठी राम लक्ष्मणांना बाहेर काढून त्यांच्या बाहूमधील बळाला प्रेरणा, स्फूर्ती देणं गरजेचं होतं. आणि त्यासाठी विश्वामित्रांनी त्या दोघांना आपल्यासोबत नेलेलं आहे. तरुण वय हे गाद्या गिरद्यांवर लोळण्यासाठी नाही, तर उघड्या डोळ्यांनी समाज स्थितीचं भान हे मुलामुलींना यायला हवं. कोणी नुसता गोड बोलला म्हणजे काही त्याच्या आहारीत जायला पाहिजे असं नाही. समोरचं काय बोलतो हे सुद्धा लक्षपूर्वक ऐकून त्याच्यावर विचार करण्याचं भान हे तरुण वयात असायला हवं. नाहीतर मग भाळतात आणि नको नको त्या गोष्टी घडून बसतात. आता तर काय सगळ्या वेगळ्या राजकारणी लोकांच्या नादी लागतात. आपलं स्वतःचं वर्तमान आणि भविष्यही जातं वाऱ्यावर त्या राजकारण्यांच्या नादी लागून. काय राहतं त्यांचं, ना वर्तमान राहतं ना भविष्य राहतं, ना शिक्षण होतं ना काही होतं. आणि आईवडील म्हणतात सुधारेल म्हणून लग्न करतात. लग्न करून तरी कुठं सुधारतो, व्हायचं ते व्हायचंच, ते होतंच. असो, तर त्या पद्धतीने विश्वामित्रांनी काही ना काहीतरी हेतूनी रामांना आणि लक्ष्मणांना आपल्याबरोबर नेलेलं आहे. पुढे गंगा नदी पार केल्यानंतर जेव्हा सिद्धाश्रमाच्या दिशेने आता ते चाललेत, तेव्हा आधी विश्वामित्रांनी गंगावतरणाची कथा ही रामांना आणि लक्ष्मणांना सांगितली. मग त्याच्यानंतर पुढे गेल्यावर दुसऱ्या दिवशी प्रातःकाली
विश्वामित्रांनी ह्या रामलक्ष्मणांना बला अतिबला ह्या विद्या दिलेल्या आहेत. तर ह्या विद्या ब्रह्मदेवांनी विश्वामित्रांना प्रदान केल्या होत्या आणि त्या विद्या विश्वामित्रांनी दिल्यात. कशासाठी आहेत त्या? तर युद्धप्रसंगी काही गोष्टी अतिशय गरजेच्या असतात. युद्धप्रसंगी आपल्याला तहान, भूक आणि झोप या 3 गोष्टींवर विजय मिळवता यायला पाहिजे आणि म्हणून विश्वामित्रांनी त्या दिल्यात. त्याच्यामुळे कितीही श्रम झाले तरी तुम्ही थकणार नाही, तुम्हाला ज्वर होणार नाही, शरीराला निस्तेजता येणार नाही, तुम्ही बेसावध असणार नाही. कुठल्याही क्षणी तुम्ही दोघं कधीही बेसावध असणार नाही आणि तुमच्यावर कोणी बेसावध हल्ला करू शकणार नाही. तुमच्यातलं बाहुबळ हे सगळ्यांपेक्षा जास्तीत जास्त अधिक असं होईल. अशा पद्धतीने ह्या बला आणि अतिबला विद्या विश्वामित्रांनी दिल्या, ज्यामुळे तुमची बुद्धीसुद्धा तीव्र होईल. खूप पुढचा विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल. पुढे विश्वामित्रांनी देवदुर्लभ अशी 55 अस्त्रशस्त्र ही राम आणि लक्ष्मणांना प्रदान केली. त्यातली जी काही अस्त्र आहेत, मुख्य अस्त्र ही भगवान महादेवांनी विश्वामित्रांना प्रदान केली आहेत आणि भगवान महादेवांनी प्रदान केलेली अशी देवदुर्लभ अशी अस्त्र ही विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना दिली आणि त्याचे उपसंहारसुद्धा शिकवले. त्याची भली मोठी यादी वाल्मिकींनी वर्णन केली आहे. ती अस्त्र कोणती आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं तर कसं आहे, ती अस्त्र पुन्हा त्यांच्यासमोर प्रकट झाली विश्वामित्रांसमोर आणि रामलक्ष्मणांसमोर त्या अस्त्रांनी हात जोडून विनंती केली की आम्ही तुमचे दास आहोत, तुम्ही आमचा प्रयोग करू शकता. केवढं सामर्थ्य असेल विश्वामित्रांचं. विश्वामित्र म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त मेनका येते. धादांत चुकीची गोष्ट आहे की विश्वामित्रांच्या व्यक्तिमत्वाला तुलबलच कोणी नाही आहे, तुल्यबळ असा कोणीही नाही आहे. इतके श्रेष्ठ आणि श्रेष्ठतम असे विश्वामित्र आहेत. तर बालकांडात वर्णन असं आहे की दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, भयंकर असं ऐंद्रचक्र, ऐशिकचक्र, ब्रह्मास्त्र, मोदकी आणि शिखरी नावाची गदा, धर्मपाश, कालपाश, पिनाक, नारायण अस्त्र, आग्नेय अस्त्र, वायव्य अस्त्र, कंकाल, घोर, मुसळ ही सगळी दिव्यास्त्र रामचंद्रांना दिली. काय हो संस्कृतच्या मॅडम, बरोबर आहे काय आधी? हा म्हणजे मॅडमनं विचारायला पाहिजे बाबा. आणि बालकांडातल्या 27व्या सर्गामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. असो, तर पुढे त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि प्रवास करता करता ते एका अशा प्रदेशामध्ये आले की तिथे अतिशय भयंकर असं ते जंगल होतं आणि तिथून चालतानाही खूप असं भयावह अशी परिस्थिती रामचंद्रांनाही वाटली. आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगितलं की मलद आणि करुष असा हा प्रदेश होता आणि इथं एक यक्षिणी होती आणि तिचा पूर्वी सुकेतू म्हणून सदाचार संपन्न असा एक मोठा यक्ष होता. त्याला अपत्य नव्हतं. अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्या सुकेतूला मुलगी झाली आणि ही मुलगी जी होती ती म्हणजे ताटका, सुकेतूची मुलगी ताटका. आणि ती अतिशय बलशाली होती म्हणून तिचा विवाह हा जंबपुत्र सुंदाशी झाला, जो की राक्षस कुळातला होता. आणि तिला मारीच नावाचा मुलगा झाला, म्हणजे मारीच हा ताटकेचा मुलगा आहे. तर एके दिवशी ही ताटका अगस्त्य ऋषींवर चालून गेली, एकदम धावून गेल्यासारखी. मग अगस्तींनी तिला शाप दिला की तू राक्षसीच हो, कारण तुझी वृत्तीच मुळात राक्षसी आहे. आणि ती ताटका त्या प्रदेशामध्ये राहत होती आणि एकाएकी ती एकदम राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रांच्या समोर आली. समोर येता क्षणी विश्वामित्रांनी सांगितलं की रामचंद्रा, विचारच करू नकोस, ताबडतोब तुझं धनुष्य सिद्ध कर आणि या ताटकेचा वध कर. आणि जरी ती नारी आहे, जरी ती स्त्री आहे, तरी तुझ्यासाठी स्त्रीवध हा काही पाप होऊ शकत नाही, कारण ती राक्षसी आहे. जरी ती स्त्री असली तरी ती अवध्य नाही, तिला
तिचा तू वध कर. म्हणजे गुरु आज्ञेप्रमाणे मग पहिल्यांदा रामचंद्राने पहिला पराक्रम, जर सगळ्यात पहिला पराक्रम म्हणजे ताटकेचा वध. आणि मग तिथून पुढे विश्वामित्र रामचंद्रांना घेऊन सिद्धाश्रमाकडे निघाले. सिद्धाश्रमाकडे निघताना विश्वामित्रांनी सिद्धाश्रमाचा वृत्तांत सांगितला. भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून त्याला सिद्धाश्रम असं म्हटलंय. विरोचनाचा मुलगा आणि प्रल्हादाचा नातू जो बळी राजा, त्यांनी इंद्राला पराजित केला आणि तिन्ही लोकांचं राज्य स्वतःच्या हातामध्ये घेतलं. हा बळी दानव कुलातला होता, कारण प्रल्हाद दानव कुळातलाच आहे ना, मग त्याचा नातू हा बळी. तर शेवट इंद्राला प्रश्न पडला की आता आपलं राज्य मी परत कसं मिळवू. तर त्यांनी आदिती आणि कश्यपांना प्रार्थना केली. भगवान विष्णूंना तो शरण गेला आणि भगवान विष्णूंनी सांगितलं की आदिती आणि कश्यपांच्या ठिकाणी मी वामन रूपात अवतार घेईन. आणि तसा पद्धतीने आदितीचा पुत्र भगवान विष्णू हे वामन रूपामध्ये त्या बळीराजाच्या यज्ञामध्ये गेले आणि बळीला सांगितलं, बळीनं विचारलं की बाबा रे बटू, मी तुला काय दान देऊ, तू माग, तुझ्या यथा इच्छसी, तुला जे इच्छेला येईल ते माग. तेव्हा ते म्हणाले काही नाही हो, त्रिपाद भूमी द्या मला, 3 पावलं भूमी द्या. बळीराजा छद्मीपणाने हसला. 3 पावलं भूमी, एवढीशी पावलं तुझी, 3 पावलं भूमी काय मागतो, मी एवढा बळीराजा तुला द्यायला बसला. अहो हो ठीक आहे, 3 पावलं भूमी द्या, जेवढं सांगतो तेवढं द्या. म्हटल्यावर शुक्राचार्यांना शंका आली, इथं काहीतरी गडबड आहे, दाल में कुछ काला आहे. शुक्राचार्याने हळूच बळीराजाला खून करायचा प्रयत्न केला. हो म्हणू नको, हो म्हणू नको. तो बळीराजा कुठला ऐकायला, तो इतका अहंकाराने फुंजलेला होता की शुक्राचार्यांचा ऐकायला तयारच नाही. झारीमध्ये पाणी घेतलं, दान द्यायला हात पुढे केला तरी शुक्राचार्य मध्ये पडले. त्या वामनाने हळूच एक दर्भाची काडी घेऊन त्याच्या त्या झारीमध्ये घातली. शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि मग ते काक झाले, असे झाले काक. आणि मग त्यानं लगेच दान देता क्षणी 1 पाऊल थेट स्वर्गात, 1 पाऊल थेट पृथ्वीवर, 3ऱ्या पावलाने बळीला पाताळाचं राज्य दिलं आणि वामन पुन्हा आपल्या स्वस्थानी गेले. हा जो वामन अवतार झाला तो या सिद्धाश्रमामध्ये झालेला आहे. अशी सगळी कथा या विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना सांगितली. आणि सिद्धाश्रमामध्ये आता त्यांचा यज्ञ प्रारंभ झाला. अहोरात्र रामलक्ष्मण तिथं पहारा देत होते, हातामध्ये धनुष्य घेऊन अहोरात्र पहारा देत आहेत. आणि मारीच, सुबाहू, त्यांच्यापेक्षाही भयंकर असे राक्षस पूर्णाहुतीच्या आधी तिथे येऊ लागले, त्रास देऊ लागले. एकेकांचा समाचार रामचंद्रांनी घेतला, सुबाहूला ठार केला आणि मारीचाला आग्नेय अस्त्रांनी एकदम समुद्राच्या पलीकडेच भिरकवून दिला. मारीचाला म्हणजे जवळपास फेकूनच दिला लांब, आणि सुबाहूचा तर वधच झाला. अशा रीतीनं तो यज्ञ पूर्णाहुतीपर्यंत यथासांग पार पडला. विश्वामित्र अतिशय आनंदित झाले आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांच्या डोक्यावरनं हात ठेवून म्हणले, आज खऱ्या अर्थाने सिद्धाश्रम हे नाव तू सिद्ध केलंस तुझ्या पराक्रमाने. आणि तोपर्यंत झालं असं की मिथिलेवरून सांगावा आला की मिथिलेचा राजा जो जनक तो खूप मोठा यज्ञ करणार आहे आणि देशोदेशीचे राजे, देशोदेशीचे सगळे ऋषींच्या आश्रमातले सगळे शिष्यांसह वर्तमान सगळे त्या मोठ्या भव्य अशा यज्ञाला येणार आहेत. तर विश्वामित्रांनाही त्याचं आमंत्रण आलं. मग विश्वामित्र म्हणाले रामलक्ष्मणांना की आपण पण मिथिलेला जाऊया आणि त्या यज्ञामध्ये आपण सहभागी होऊया, जशी आज्ञा. मग विश्वामित्रांनी क्षणभर रामांना थोडंसं असं जवळ बोलवून घेऊन हाताला धरून सांगितलं की तुला मिथिला नगरी तर श्रेष्ठ आहेच, खूप सुंदर आहे, आणि मिथिलेपेक्षाही जास्त जर कोण श्रेष्ठ आहे तो तिथला विदेह राजा जनक आहे ना, तोही अतिशय खूप श्रेष्ठ धर्माचारी आहे, धर्मात्मा आहे जनक राजा. आणि एक तुला सांगतो की त्यांच्याकडे एक धनुष्य आहे की साक्षात शंकरांनी ते दिलेलं धनुष्य आहे. देवरात नावाचा जो जनकांचा पूर्वज होता त्या सगळ्यांना जनक असं संबोधन आहे. त्या कुळातले जेवढे म्हणून राजे झाले त्यांना सगळ्यांना जनक, 1 2 3 4 सगळे जनक. तर त्या देवरात जनकाला
भगवान शंकरांनी तो म्हणजे त्यांच्याकडचं धनुष्य ते प्रदान केलेलं आहे, तर ते धनुष्य तू एकदा पहा तरी निदान, असं विश्वामित्रांनी रामचंद्रांना सांगूनच ते पुढे घेऊन चालले. जाता जाता एक अतिशय उजाड असा आश्रम रामचंद्रांना दिसला. त्यांनी विचारलं की हा आश्रम एवढा उजाड कसा काय? म्हणजे मला तरी वाटतं की पूर्वी इथे चांगलं गुरुकुल असू शकेल, कारण मोठा आवार आहे, सगळं आहे, पण बघितलं तर इथं माणसांचा वावर तर काही दिसत नाही आहे. म्हणजे त्यामुळे मग विश्वामित्रांनी त्यांना ही गौतमांची कथा सांगितली की गौतम ऋषी आणि अहिल्या इथे या आश्रमामध्ये राहत होते. ब्रह्मदेवाची कन्या अहल्या. अहल्या याचा एक अर्थ असा आहे की न नांगरलेली जमीन, न नांगरलेली अशी जमीन म्हणजे अहल्या. तर ही अहिल्या रूपवती होती आणि तिच्या विवाहाच्या वेळी ब्रह्मदेवांनी पण केला होता की जो कोणी 2 प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करून परत येईल त्याच्याशी मी माझ्या कन्येचा विवाह करेन. झालं, सगळे देव आपापले वाहनं घेऊन, कारण इतकी रूपशालिनी रूपवती होती अहल्या की तिच्याशी लग्न करण्यासाठी स्पर्धाच लागली आणि पृथ्वी प्रदक्षिणेसाठी हे सगळे देव निघाले. इकडे घडला असा की गौतम ऋषी नुकतेच गंगा स्नान करून त्या तीरावरून येत असताना एक कपिला गाय वासराला जन्म देत होती आणि तिची सेवा गौतमांनी केली आणि तिच्या भोवती 3 प्रदक्षिणा केल्या. योगायोगाने ब्रह्मदेवांनी ही गोष्ट बघितली. म्हणजे एवढी श्रेष्ठ गोष्ट असते की एखाद्या गायीला वासराला जन्म देत असताना तिची सेवा करणं हे पृथ्वी प्रदक्षिणे इतकं मोलाची अशी गोष्ट आहे. ब्रह्मदेवाने तत्क्षणी त्या गौतमांचा तिथल्या तिथेच सत्कार केला आणि त्यांना ब्रह्मलोकात घेऊन गेले आणि त्यांचं अहल्येशी लग्न लावून दिलं की खऱ्या अर्थाने पृथ्वी प्रदक्षिणा ही तुम्ही केलेली आहे. तोपर्यंत देवांचा राजा इंद्र सगळं वाहन बिवून घेऊन परत आला. बघतो तर अहल्येचा विवाह गौतमांशी झाला. हे कसं काय घडलं? हे तर वाटेत कुठे दिसले नाही. आम्ही एवढी सगळी वाहनांनी प्रदक्षिणा करत होतो, यांचं विमान कुठं होतं? मग कळलं की अरे गोमातेची सेवा करून तिला 3 प्रदक्षिणा घातल्या, अशा रीतीने पृथ्वी प्रदक्षिणा करून ह्या गौतमांनी अहल्याशी विवाह केला. काय आता मी यांचा सूड घेतोच. आणि सूड बुद्धीने पेटून त्यांनी त्या अहल्याशी अतिप्रसंग केला. त्यात सुद्धा वाल्मिकींनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख केलेला आहे की तिला फसवून, तिला अंधारात ठेवून वगैरे काहीही नाही. तो इंद्र आहे हे अहिल्याच्या व्यवस्थित लक्षात आलेलं. दुर्बुद्धी किंवा दुर्मती असा शब्द वाल्मिकींनी स्वतः वापरलेला आहे की तिने जाणून बुजून त्या इंद्राबरोबर समागम केलेला आहे. की देवाबरोबरच्या समागमाचा अनुभव कसा असतो ह्या औत्सुक्यापोटी, कारण गौतम हे अतिशय म्हणजे विरक्त होते आणि त्यामुळे तिला ती दुर्बुद्धी झाली म्हणा आणि तिचा त्या इंद्राबरोबर अशा पद्धतीने हे झाला. गौतम परत आले अन्निक उरकून नदीवरून. एकंदर प्रकार त्यांना लक्षात आला की माझ्या वेशामध्ये हा इंद्र आहे. इंद्राला तक्षणी त्यांनी शापच दिला आणि अहिल्याला असा शाप दिला की तुझ्याकडून जाणून बुजून हे कृत्य घडलेलं आहे, तुझ्या हातून ही चूक घडली किंवा तुझ्यावर कोणीही बळजबरी केलेली नाही आहे, त्यामुळे आता तू कोणाच्याही दृष्टीला पडणार नाहीस अशा पद्धतीने राहायचे. शिळा म्हणजे लगेच तिचा दगड नाही झाला, दगड बिगड काही झालेला नाही. शिळा सदृश्य म्हणजे तू कोणाच्याही दृष्टीला पडणार नाहीस अशा पद्धतीने तू अनलंकृत व्हायचेस. ताबडतोब अलंकार काढून ठेवले आणि ती तपश्चर्येला बसलेली आहे. तुझी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ज्या वेळेला दाशरथी राम तुला भेटतील त्यानंतर मी तुझा स्वीकार करीन असं गौतम सांगून पुन्हा तपश्चर्येसाठी हिमालयाकडे निघून गेले. त्यावेळेपर्यंत विश्वामित्र आणि रामचंद्र ह्या गौतम आश्रमामध्ये आले. आता लोक असं सांगतात की त्या दगडाला रामांनी पाय बी लावला, यातलं काहीही असं घडलेलं नाही. आता त्या आश्रमामध्ये कितीतरी शिळा पडलेल्या होत्या. एका शिळेच्या मागे ती अहिल्या बसलेली होती जी तपश्चर्या करत होती आणि तिने अन्न पाणी काहीही घेतलेलं नव्हतं. अस्थिपंजर स्थितीमध्ये ती अहिल्या तपश्चर्या करत होती आणि
विश्वामित्रांनी सांगितलं की आता तुला ह्या अहिल्याची भेट घ्यायची आहे, त्यानंतर गौतम तिचा स्वीकार करणार आहेत. रामचंद्र पुढे गेले आणि अहिल्याला पदवंदन केलेलं आहे, पदस्पर्श नाही. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये अशी कथा आहे की राम आणि लक्ष्मणांनी अहिल्याचं पदवंदन केलं आहे, कारण की ती नाही म्हणत, ती गुरुपत्नी आहे, ऋषीपत्नी आहे, तिचं पदवंदन केलं. आणि अहिल्याने पण रामचंद्रांचं पाद्यपूजन नंतर केलं. गौतम ऋषीसुद्धा परत आले आणि मग पुढे त्या आश्रमाला ऊर्जितावस्था आली. पुढे हे आता मजल दर मजल करत प्रवास करत करत मिथिला नगरीकडे आले. आणि अहिल्योद्धारानंतर राम, लक्ष्मण, विश्वामित्र आणि त्यांचे इतर शिष्य हे सगळे मिथिला नगरीकडे येऊन पोचले. जनक राजांनी त्यांचं यथोचित असं स्वागत केलं. जनक राजांनी केलेल्या पूजेचा विश्वामित्रांनी स्वीकार केला. हजारो वेदवेत्ते ब्राह्मण जनक राजाच्या यज्ञासाठी आलेले होते. विश्वामित्रांबरोबर आलेल्या या 2 धनुर्धारी राजपुत्रांविषयी जनकानं विचारलं की हे 2 जण कोण आहेत, कारण ते ब्राह्मण दिसतच नाही आहेत, लक्षातच येत होतं. हातामध्ये धनुष्य होतं, पण वेश तापसी घेतला होता, कारण ते विश्वामित्रांबरोबर चालले होते. मग विश्वामित्रांनी ओळख करून दिली की अयोध्येचे राजे महाराज दशरथ त्यांचे हे 2 मुलं आहेत आणि यज्ञरक्षणासाठी म्हणून ते माझ्याबरोबर आले होते. आणि मी ताटकेचा वध झाला, सुबाहूचा वध झाला आहे, मारीच कुठेतरी भिरकावला गेला आहे आणि माझा जो यज्ञ मला करायचा होता तो या दोघांमुळे अतिशय निर्विघ्नपणे आणि छान पद्धतीने माझा यज्ञ पार पडला आहे. आणि म्हणून मी त्यांना दोघांना म्हणलं की तुम्ही पण चला मिथिलेला जनक राजांकडचा यज्ञ बघायला म्हणून. मग जनक राजांनी त्या दोघांचं सुद्धा छान स्वागत केलं. आणि मग विश्वामित्रांनीच विषय काढला. विश्वामित्र राजा जनकाला म्हणाले की तुमच्याकडे जे शंकरांनी प्रदान केलेलं धनुष्य आहे त्याविषयी जाणून घ्यायचं आहे, ते राम लक्ष्मणांना मला दाखवायचं आहे. जनक राजा किंचित गालातल्या गालात हसले आणि म्हणाले विश्वामित्रांना, महर्षे, पण ते धनुष्य तर मी दाखवीनच, त्याआधी माझी एक विनंती अशी आहे की अग्निचयनाकरता क्षेत्र शुद्ध करण्याच्या हेतूने जेव्हा मी भूमी नांगरण्यासाठी सांगितली तर ती भूमी नांगरत असताना एका पेटीमध्ये मला एक बालिका सापडली आणि तिचं लालन पालन मी केलं आहे. भूमी नांगरताना सापडली म्हणून ती सीता. नांगराचा जो फाळ असतो त्याचं नाव सीताला सीता असं म्हणतात. मग ती मुलगी मला त्या नांगराच्या फाळामुळे सापडली म्हणून तिचं नाव मी सीता असं ठेवलं आहे. आणि तिचं मी म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीसारखंच लालन पालन केलं आहे. अतिशय लावण्यवती अशी माझी मुलगी आहे आणि मी असा पण ठेवलेला आहे तिच्या लग्नासाठी की ती वीर्यशुल्क आहे. मी पण असा ठेवला आहे जो कोणी त्या धनुष्याला प्रत्यंचा लावेल तर त्या पुरुषाशी माझ्या सीतेचा मी विवाह करून देणार आहे असं त्यांनी सांगितलं विश्वामित्रांना. मग विश्वामित्र पण गालातल्या गालात हसले आणि रामांना म्हणले, तू ते धनुष्य पहा तरी असं म्हणाले. आणि त्या धनुष्याविषयीचा इतिहास पण जनक राजांनी सांगितलाच की असं भगवान शंकरांनी, साक्षात शंकरांनी ते धनुष्य ठेव म्हणून माझ्याकडे दिलेलं आहे. अमात्यांना सांगून ते धनुष्य भल्या मोठ्या पेटीमध्ये होतं आणि 10-15 मल्ल ती पेटी ओढून त्यांनी त्या राजप्रासादामध्ये आणली. त्या धनुष्याची दररोज पूजा केली जात होती. भगवान शंकरांनी दिले म्हणून पिढीजात त्या धनुष्याची पूजा केली जात होती. मग प्रभू रामचंद्रांना बघून जरा जनक राजाला शंका आली की आत्तापर्यंत कितीतरी राजे आले गेले
त्यांनी ते धनुष्य नुसतं पाहिलं, कोणी प्रयत्न पण केलाच नाही ते उचलण्याचा. तर ते राज्यसभेमध्ये जनक राजा सहज बोलून गेले की आत्तापर्यंत तरी कोणीच असा वीर नव्हता की ज्यांनी त्या धनुष्याला प्रत्यंचा लावली, असं कोणीच होऊ शकला नाही. म्हणजे मला इथून पुढच्या तरुण मुलांमधल्या शौर्याबद्दल जरा किंचित शंकाच आहे, साशंकता आहे, असं तर सहज बोलून गेला राज्यसभेमध्ये. इकडे लक्ष्मणाने लगेच फणा काढला, तुम्ही असं म्हणूच कसं शकता? अजून तुम्ही काही बघितलंच नाही, तोपर्यंत तुम्ही आमच्या शौर्यावर आणि आमच्यातल्या वीरतेवर तुम्ही शंका घेऊच कसं शकता? लक्ष्मण एकदम ताडकन उभा राहिला की तुम्ही असं म्हणूच कसं शकता? मग रामाने हळूच डोळ्यांनी त्याला खूण केली की तू खाली बस. दादा, ते काही नाही, तर धनुष्य आता तुम्ही उचलाच. पुन्हा रामचंद्र गालातल्या गालात हसले. विश्वामित्र लक्ष्मणाकडे बघतायत काय चाललंय. विश्वामित्रांनी पण डोळ्यांनी खूण केली. लक्ष्मण लगेच गप्प बसला. पण दादाबद्दल कोणी काही बोलता कामा नये. बाकी काही होऊ देत तिकडे, दादाविषयी आणि त्याच्या शौर्याविषयी शंका घेतात म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे का? मग विश्वामित्रांनी डोळ्यांनी खूण केला. लक्ष्मण शांत बसला. रामचंद्र उठले विश्वामित्रांच्या आज्ञेने आणि विश्वामित्रांना आधी नमस्कार केला. धनुष्याला त्या साक्षात दंडवत घातला रामचंद्रांनी आणि सहज ते धनुष्य उचललं. आता आपल्या पुढे प्रश्न उभा राहिला की नाही की त्या एवढे देशोदेशीचे राजे सगळेच काय अगदी गलित गात्र असतील का? नाही की नाही, सगळे शूरच असतील. मग असं असताना सुद्धा ते धनुष्य अवघ्या 17-18 वर्षाच्या रामचंद्रांना उचलता आलंच कसं? हा मुद्दा येतो. काय झालं असेल बरं? पहिली महत्त्वाची गोष्ट, रामचंद्रांना विश्वामित्रांकडून जी काही अस्त्रशस्त्र प्राप्त झाली ती प्राप्त कुठून झाली? भगवान महादेवांकडून. म्हणजे ही योजना कोणाची? भगवान महादेवांची. धनुष्य कोणाचं? भगवान महादेवांचं. लग्न व्हावं अशी इच्छा कोणाची? सगळ्या देवदेवतांची. कारण सीतेशी लग्न झालंच नाही तर पुढचा इतिहास घडेलच कसा? म्हटल्यावर ते धनुष्य सहजपणे रामचंद्रांनी उचललं. उचलून त्याला प्रत्यंचा लावण्यासाठी किंचित वाकवलं. वाकवायला म्हणून गेले तर एकदम वीज कडाडल्यासारखा आवाज आला, धरणीकंपच झाला आणि काही राजेही मूर्छित झाले. बघता तक्काडकन त्या धनुष्याचे 2 तुकडेच झाले. साधी प्रत्यंचा लावायला सांगितलं तर त्यांनी धनुष्याचे 2 तुकडेच केले. आणि विश्वामित्रही हसले. जनक राजा तर असाच बसला की आपल्यासमोर काय घडतंय. लक्ष्मणही हसला, त्यालाही आनंद झाला. वा, माझ्या दादानी काय धनुष्याला प्रत्यंचा लाव म्हणला, धनुष्य मोडूनच हातात दिलं. हे तुमचं धनुष्य. मग मात्र जनक राजाचे पण अष्टसात्विक भाव जागे झाले आणि त्याला अशी चिंता लागून राहिली होती ना की आता माझ्या जानकीचं लग्न होत आहे का नाही होत आहे. आणि मग जनक राजा पटकन सिंहासनावरून भराभरा खाली उतरले. घट्ट मिठीच घातली रामचंद्रांना आणि त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाटतात. रामचंद्रांचं उत्तरीय पण भिजलं त्यांच्या अश्रूंनी की चला बाबा, माझ्या लेकीसाठी कोणी ना कोणीतरी वर आता उभा राहिला. ह्याचा आनंद त्यांना अतिशय झाला. मग लगेचच तिकडे अयोध्येला भरभर दूध पाठवले आणि दशरथ राजांना निरोप पाठवला. आणि विश्वामित्र म्हणले की दशरथ राजांना आधी निरोप पाठवला गेला पाहिजे, ते सगळे आले पाहिजेत, त्यांचे सगळे ऋषीगण, त्यांचे सगळे मंत्री, अष्टप्रधान मंडळ ते सगळे यायला हवेत आणि मग त्यानंतर आपण विवाहाची निश्चिती करूया. तोपर्यंत इकडे जनकाने काय केलं, आपला जो भाऊ आहे त्याला संकाशा नगरीवरनं बोलवून घेतला आणि त्या भावाला सुद्धा ज्या कन्या होत्या कुशध्वजाच्या कन्या, त्याही मुलींचा आता आपण विवाह करून घेऊया. हे 4 भाऊ आहेत असं लक्षात आल्यावर आता त्याही मुलींचं लग्न आपण करून घेऊया म्हणून कुशध्वजाला संकाशा नगरीतनं ताबडतोब बोलवून घेतला. आणि पुढे दशरथ राजाला पण एवढा आनंद झाला. पण कसं आहे, आता ही मिथिला नगरी आहे नेपाळमध्ये आणि अयोध्या येते उत्तर प्रदेशात. त्यामुळे राण्या काही दशरथ राजाबरोबर गेल्या नाही, राण्या अयोध्येतच थांबल्या. पण दशरथ राजांचं अष्टप्रधान मंडळ आणि हे सगळे ऋषी निरोप आल्याबरोबर
त्यांना 7 दिवस लागले मजल दरमजल करत मिथिलेला जाऊन पोचायला. मिथिलेला पोचल्यानंतर जनकांनी दशरथ राजांचा अतिशय छान सत्कार वगैरे केला आणि असं सांगितलं. शतानंद हे जनक राजाचे कुलोपाध्याय होते आणि शतानंदांची आई म्हणजे अहिल्या. जेव्हा त्यांना कळलं की अहिल्याचा उद्धार झाला तेव्हा शतानंदांना अतिशय आनंद झाला. एक वेगळाच आपुलकीचा भाव रामचंद्रांविषयी शतानंदांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग शतानंदांनी जनकराजांना सांगितलं की वशिष्ठ ऋषी आले आहेत, ते सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. वशिष्ठ म्हणजे वरिष्ठ, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, तर त्यांनाच आता हा विवाह विधी करू देत, हा विवाह संस्कार वशिष्ठांनाच करू देत. इकडे शतानंद आणि इकडे वशिष्ठ ऋषी समोरासमोर बसलेले आहेत. जनकांच्या 42 पिढ्या आणि इकडे दशरथ राजांच्या 42 पिढ्यांचा इतिहास, कोण कोण राजे झाले, त्यांनी काय काय पराक्रम केला, त्यांनी काय काय दानधर्म केला, त्यांनी कशा पद्धतीनं धर्माला अनुसरून राज्य केलं, कशी शासन व्यवस्था होती, ह्या सगळ्याचं संपूर्ण दिवसभर वर्णन हे शतानंद आणि इकडे वशिष्ठ ऋषी करत होते. म्हणजे आम्ही एकमेकांना कसे तुल्यबळ आहोत हे एकमेकांना सांगितलेलं होतं. म्हणून व्याही भेटीचा प्रसंग असतो. नुसती मिठी मारली, नारळ दिला, संपला विषय असं नसतं. ते त्या कुळातले जे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांनी समोरासमोर बसायचं असतं आणि एकमेकांविषयीचा परिचय शब्दाने करून घ्यायचा असतो की मी बाबा या बँकेत नोकरी करतो, मॅनेजर पदावर आहे, मला इतका पगार आहे, हे माझं पोरगं आहे आणि हे असं करतं, माझा जो वडील होता तो हे करत होता, त्याचा वडील ते करत होता, आमची शेती होती आता शेती विकून टाकली, हे जे काय असेल ते एकमेकाला सांगून मग मिठी मारायची असते. नुसत्या मिठ्या मारल्या, नारळ दिले, संपली व्याही अशी व्याही नसते. ही व्याही महत्त्वाची असते की कळलं पाहिजे की यांच्या कुळामध्ये नक्की काय प्रकारचे संस्कार होते, मुलीवर काय प्रकारचे संस्कार होते. मुलगी इंजिनियर झाली, चहा पण बनवता येत नाही, कुठली आई सांगेल तोंड घेऊन पुढे येऊन माझ्या मुलीला चहा पण येत नाही बरं का, हे सांगू शकत नाही हो. त्यामुळे ही खरी व्याही भेट आहे की कळलं पाहिजे की काय यांचा इतिहास आहे नक्की. असो तर अशा पद्धतीने उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर वशिष्ठ ऋषींनी आधी रामचंद्रांचा सीतेशी, उर्मिलेशी लक्ष्मणाचा, मांडवीशी भरताचा आणि श्रुतकीर्तीसोबत शत्रुघ्न असा चौघांचाही विवाह विधी संपन्न केला. आणि हा सगळा विवाह विधी संपन्न झाला आणि सगळा विवाहाचा महोत्सव 4 दिवस चालूच होता. एक एक विधी हे 4 दिवस चालू होते. पण पूर्वीच्या काळी मुख्य विवाहाचे विधी म्हटलं तर होम, लाजा होम हा अतिशय महत्त्वाचा आणि एकमेकांच्या गळ्यामध्ये माळ घालणं, कन्यादान हे 3 अतिशय प्रधान विधी आहेत. भारताच्या कुठल्याही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलात तरी हे विधी सगळीकडे सारख्याच पद्धतीने केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा विधी इथून पुढच्या काळामध्ये जो घडतो तो वशिष्ठ अरुंधतींचं दर्शन. वशिष्ठ आणि अरुंधतीचं दर्शन हा विवाह विधी अतिशय महत्त्वाचा असतो. तो काय असतो ते जेव्हा मी वशिष्ठांबद्दल थोडंसं सांगीन उद्याच्या ह्याच्यात तेव्हा ते आपल्याला कळून जाईल की वशिष्ठ अरुंधतींचं दर्शन हे का महत्त्वाचं असतं. तर रामचंद्रांच्या विवाहानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्र हिमालयात तपश्चर्या करता म्हणून निघून जाणार होते. विश्वामित्रांचा जवळपास 1 महिन्याचा सहवास रामलक्ष्मणांना होता आणि विश्वामित्रांनी जे जे मनामध्ये योजलेलं होतं ते सगळं त्यांच्या दृष्टीने पार पडलेलं होतं. त्यांचं काम होऊन गेलेलं होतं. त्यांना मुख्य काय की रामचंद्रांना ही सगळी अस्त्रशस्त्र प्रदान करायची होती, कारण रावणासारख्या बलाढ्य अशा शत्रूशी शह द्यायचा आहे. तर असा कोणीतरी किरकोळ होऊन चालणार नाही आहे. तर त्यासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण तप हे पणाला लावलेलं होतं. विश्वामित्रांनी संपूर्ण स्वतःच्या आयुष्यभराची ज्याला म्हणतो ना तपश्चर्यारूपी काय म्हणतो जमापुंजी ही रामचंद्रांवरून जणू काही कुरवंडी करून टाकलेली होती आणि आता ते पुन्हा हिमालयाकडे तपश्चर्याला म्हणून निघाले. मग रामचंद्रांनी साष्टांग दंडवत घातला विश्वामित्रांना आणि विश्वामित्रांना
विश्वामित्र दशरथ राजांना म्हणाले की राजन, मी रामाची याचना करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आलो होतो आणि त्याला मी घेऊन गेलो. त्यावेळेचा राम आणि आत्ताचा राम हा मी राम तुमच्या स्वाधीन केलेला आहे. आणि हा जो राम मी तुमच्या स्वाधीन केला आहे ना, तो अस्त्रशस्त्रासह सहज अलंकृत केलेला असा तो राम आहे. अस्त्रशस्त्रांनी अलंकृत असा तो राम मी तुमच्या स्वाधीन केलेला आहे. आणि आता मी हिमालयावर पुनश्च तपश्चर्येसाठी चाललो आहे. हे ऐकलं मात्र आणि रामचंद्रांना एकदम गहिवरून आलं, कारण महिनाभराचा त्यांचा सहवास होता आणि केवढं मोठी गोष्ट त्यांनी म्हणजे रामचंद्रांसाठी केली होती. रामचंद्रांनी साष्टांग दंडवत घातला आणि त्यांना विचारलं, गुरुदेव पण आपलं पुन्हा दर्शन कधी होणार, असं रामचंद्रांनी विचारलं. त्यांच्या पाठीवरनं हात फिरून विश्वामित्र म्हणले, आता पुन्हा आपलं दर्शन कधीच नाही होणार. आपली भेट इथून पुढे कधीच नाही होणार. आणि ही गोष्ट खरी आहे की बालकांडानंतर विश्वामित्र कुठल्याच कांडामध्ये नाहीत. अगदी रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या वेळीसुद्धा विश्वामित्र नाहीत. म्हणजे विश्वामित्रांनी एवढं मोठं कार्य केलं आणि खऱ्या अर्थाने निस्संग जर कोण असतील तर ते विश्वामित्र आहेत. खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोग जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कोणाचं चरित्र पाहावं तर ते निश्चितपणे विश्वामित्रांचं पाहावं. कारण खरा निस्संग कर्मयोगी जर कोण असतील तर ते विश्वामित्र आहेत. आणि मग जनक राजांनी या सगळ्या मुलींबरोबर खूप भरपूर सारं धन, दासदासी हे सगळं दिलं. त्या काळाच्या नियमानुसार हत्ती, घोडे, पालखी हे सगळं मुलींबरोबर त्यांनी दिलं. आणि जनक राजांनी दशरथ राजांचा हात हातात घेऊन म्हणाले की माझ्या या म्हणजे जनक राजा म्हणले की माझ्या या चारही कन्या आता मी तुमच्या स्वाधीन करत आहोत, तर लहान आहेत, त्यांना जरा सांभाळून घ्या आणि आम्ही तुमचे दास आहोत. असं म्हटल्यावर दशरथ राजा म्हणले, अहो तुम्ही कसं काय आमचे दास असू शकाल, आम्ही तुमच्या याचक आहोत, तुम्ही आमचे दाता आहात, तुमचा हात वर आहे, आम्ही याचना केली तुमची मुलगी द्या, त्यामुळे आम्ही तुमचे याचक आहोत आणि तुम्ही आमचे दाता, तुमचं स्थान वरचं आहे, चारही मुली तुम्ही माझ्या स्वाधीन करता आहात, ही फार मोठी श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की मी तुमचा दास आहे वगैरे, मीच उलटं तुमचा याचक आहे, त्यामुळे तुम्ही मुलींची तर काहीच काळजी करू नका, असं त्यांनी आश्वासन दिलं. एकदम चारही मुली प्रासादातनं बाहेर पडणार म्हणल्यावर विचार करा ना, जनक राजाच्या पोटात किती कालवाकालव झाली असू शकेल. म्हणजे गोविंदगिरीजी महाराजांनी वर्णन असं केलं आहे की कण्व ऋषींची ती मानलेली कन्या होती शकुंतला, तर तिचे पाठवणी करताना सुद्धा एका अत्यंत तपस्वी असलेल्या, निस्संग असलेल्या, साधू असलेल्या त्या कण्व ऋषींच्या पोटात पण कालवाकालव झाली. आणि इथे तर साक्षात सीता आणि या बाकीच्या 3 तिच्या बहिणी घरातून एकाएकी बाहेर पडणार होत्या म्हणल्यावर ती सुनैना, तिची आई आणि जनक राजांची काय मनस्थिती आणि परिस्थिती झाली असेल. त्याही परिस्थितीमध्ये वाल्मिकी रामायणातला तो सर्ग अवश्य काढून वाचा की सुनैनेनी जो सीतेला केलेला उपदेश आहे तो अतिशय श्रेष्ठतम उपदेश आहे. प्रत्येक आईनं जर अजूनही कोणी रुखवत मांडत असाल ना तर मी तर असा सल्ला देईन, त्या वाल्मिकी रामायणातले श्लोक लिहावं. सुनैनेने जो सल्ला दिला आहे म्हणजे जो उपदेश दिला आहे सीतेला, अतिशय श्रेष्ठ असा उपदेश दिलेला आहे की इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुझे सासू सासरे हेच तुझे आई वडील आहेत आणि पतीच्या चांगल्या, मध्यम, वाईट सगळ्या परिस्थितीमध्ये तुलाच त्याला साथ द्यायची आहे. तुला तो भरपूर अलंकार घालेल तेव्हा तू साथ देशील आणि त्याच्यावर एखादा प्रसंग ओढवला तर तू पाठ फिरवशील, असं चालणार नाही. तुला पतीला साथ द्यायची आहे, सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे. ते घर आता तुझं आहे, त्याला तू आपलं म्हणून. वेदामध्ये असं वर्णन आहे की सून घरात येते ना तर तिला गृहस्वामिनी असं म्हणलं जातं. याचा अर्थ तिने सगळ्यांना हातात चाबूक घेऊन राज्य करायचं नसतं. गृहस्वामिनी अशा अर्थाने की तिने तिथली व्यवस्था पुढे जाऊन लावायची असते.
सगळी व्यवस्था समजून घेऊन लगेच किल्ल्या कधी मिळतील ह्याचा विचार नसतो करायचा. किल्ल्या ज्याच्या कन्वटीला असतील त्याच्याच राहू द्यायच्या, पण आधी सगळी व्यवस्था समजून घ्यायची आणि मग किल्ल्यांचा विचार स्वतःहून होईलच ना, त्याची काय घाई आहे आपल्याला. त्यामुळे सुनैनेने दिलेला जो उपदेश आहे तो अतिशय श्रेष्ठ आहे, जो सीतेला दिला. आणि पुढे जेव्हा आपण बघणार आहोत अयोध्याकांड, तसाच सगळा उपदेश अनुसूया आणि सीतेच्या संवादामध्ये आपल्याला दिसून येईल. असो तर पुढे हे वऱ्हाड आता अयोध्येच्या दिशेने निघणार आहे. एवढ्यात काय घडलं तर भगवान परशुराम एकदम येऊन उभे राहिले. भगवान परशुरामांना बघता क्षणी दशरथ राजांच्या पोटात मोठा गोळाच झाला. कारण असं की भगवान परशुरामांनी अख्खी भूमी निक्षत्रिय करून सोडली होती. म्हणजे त्यांच्या वडिलांचा वध जेव्हा झाला त्या वधाचा बदला म्हणून निक्षत्रिय भूमी करीन अशी प्रतिज्ञा घेऊन सगळी भूमी या भगवान परशुरामांनी निक्षत्रिय 22 वेळेला युद्ध केली आहेत आणि निक्षत्रिय केली आहे. आणि जेव्हा भगवान परशुरामच येऊन इथे उभे राहिले म्हटल्यावर दशरथ राजांच्या पायाखालची जमीनच हलली आणि त्यांनी ललकारलं रामाला. म्हणाले की मला सगळं कळलेलं आहे, माझ्या कानावर गोष्टी आलेल्या आहेत की तू ते जे शिवधनुष्य आहे त्याला प्रत्यंचा लावता लावता धनुष्याचाच भंग केलास असं मी ऐकून आहे. तेव्हा आता माझ्याशी द्वंद्व युद्ध करायला ये, उतर खाली रथातनं आणि द्वंद्व युद्ध करायला ये. दशरथ राजेच आधी खाली उतरले, त्यांनी हात जोडले, पाय धरले, म्हणाले अहो आत्ताच त्याचं लग्न झालंय, नुकतंच त्याचं लग्न झालंय, आम्ही वऱ्हाड घेऊनच तिकडे अयोध्येकडे चाललो, आता कुठे तुम्ही द्वंद्व युद्ध करायला सांगता. तुम्हाला जी काही इच्छा असेल तर मी पूर्ण करतो. भगवान परशुराम गालातल्या गालात हसले, नाही ती इच्छा तुम्ही नाही पूर्ण करू शकत, त्याला खाली बोलवा. मग रामचंद्र खाली आले आणि परशुरामांनी सांगितलं की हे पहा, म्हणाले की विश्वकर्म्यांनी 2 अत्यंत श्रेष्ठतम अशी धनुष्य तयार केलेली होती. त्यातलं एक होतं ते शिवधनुष्य होतं आणि माझ्याकडे आहे ते वैष्णव धनुष्य आहे. तितकंच तुल्यबळ आहे, किंबहुना काकणभर जास्तच तुल्यबळ आहे. तर हे जे वैष्णव धनुष्य आहे त्याला आता तू बाण लाव. आणि मग श्रीरामांनी त्यांची आज्ञा मान्य केली परशुरामांची आणि ते जे वैष्णव धनुष्य आहे ते हातात घेतलं, प्रत्यंचा लावली, बाणही लावला. पण रामचंद्र म्हणले बाण लावला पण मग मी हा सोडायचा आहे कुठे, ते मला तुम्ही कुठे सांगितलं. मग ते म्हणाले की तो बाण माझा स्वर्गलोकाकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी सोड, पण माझा भूमीवर विचरण करण्याचा मार्ग बंद करू नको, स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग माझा बंद कर. आणि असं सांगितल्यावर त्या वैष्णव धनुष्य तर रामचंद्रांना त्यांनी प्रदानच केलं आणि रामचंद्रांनी त्या बाणाने त्या परशुरामांचा स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग बंद केला आणि परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्येसाठी म्हणून निघून गेले. अशा रीतीनं परशुराम निघून गेल्यानंतर रामचंद्र आणि हे सगळं वऱ्हाड अयोध्येमध्ये आलं. अयोध्या नगरी खूप सुंदर सजलेली होती. सगळीकडे जागोजागी रांगोळ्या काढल्या होत्या, छान गुढ्या तोरणं पताका उभारलेल्या होत्या आणि या नवीन सुनांचं आणि या नवीन लग्न झालेल्या मुलांचं सगळ्यांचं खूप थाटामाटामध्ये स्वागत केलं गेलं. आणि या 3ही राण्या अतिशय ह्या सगळ्या नवीन सुनांना बघून अतिशय आनंदी झाल्या. त्या सगळ्यांचं औक्षण करून प्रथम देवालयामध्ये भगवान विष्णूंचं स्मरण केलं, देवालयामध्ये आज सगळ्यांना नेलं नवीन लग्न झालेल्यांना. आणि हे सूर्यवंशी आहेत त्यामुळे भगवान सूर्यनारायणांना सुद्धा पहाटे अर्घ्य प्रदान केलं. आणि अशा रीतीने हा बालकांडाचा भाग इथे आपला समाप्त झालेला आहे.